चला बाळांनो, अनसॉल्ड क्वेश्चन्स काढा. काल आपण या टॉपिकचे सगळे फॉर्म्युलेज बघितले होते. कालच्या लेक्चरला सगळे फॉर्म्युलेज बघितले आहेत. आपल्याला बघायचे आहे अनसॉल्ड क्वेश्चन. लक्ष द्या रे. हां, अनसॉल्ड क्वेश्चन्स बघा काय दिले आहेत टॉपिकचे. ओके, आता अनसॉल्ड क्वेश्चन्समध्ये बघा कुठले कुठले क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट बघा, पहिल्या क्वेश्चनमध्ये सरळ दिला आहे. लक्ष द्या, सिंपल क्वेश्चन आहेत. फॉर्म्युले डोळ्यासमोर ठेवा. काल सगळ्यांना मी फॉर्म्युले लिहून दिले होते. सगळ्यांनी फॉर्म्युले डोळ्यासमोर ठेवा. चला बघा, फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला, ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन. लक्ष द्या, ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज हाफ द मॅक्सिमम स्पीड. म्हणजे पार्टिकलची स्पीड ही मॅक्सिमम स्पीडच्या काय बाळांनो, हाफ आहे. ओके, अँड द गिवन पाथ लेंथ इज 10 सेंटीमीटर. आता मला हे सांगा, ओके, सगळ्यात पहिले तुम्ही इथे लिहू शकता गिवन अ डेटा. लक्ष द्या, गिवन डेटामध्ये सरळ सांगू शकता. बोला, पार्टिकल कुठला मोशन परफॉर्म करताय रे, SHM. तुम्हाला माहिती आहे सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये तुम्हाला त्यांनी पाथ लेंथ दिली आहे. पाथ लेंथ सगळ्यांना माहिती आहे. पाथ लेंथ किती असतं बोला, ए की टॉईस आहे, टॉईस आहे. ओके, पाथ लेंथ म्हणजे असतं डिस्टन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम पोझिशन. ही झाली पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ही झाली निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही झाली मीन पोझिशन. हे डिस्टन्स ए आहे, ए डिस्टन्स ए आहेत. ए डिस्टन्स किती असणार आहे, ए की टॉईस आहे, टॉईस आहे. लक्षात ठेवा, ही झाली पाथ लेंथ. आता मला हे सांगा, त्यांनी तुम्हाला डायरेक्ट पाथ लेंथ दिली आहे म्हणजे एच व्हॅल्यू दिली आहे की टॉईस आहे, टॉईस आहे. किती आहे सांगा पाथ लेंथची व्हॅल्यू, 10 सेंटीमीटर. लक्षात ठेवा. सो एच व्हॅल्यू किती असणार आहे, 10 डिवाइड बाय 2. ओके, सो एच व्हॅल्यू किती असणार आहे बाळांनो, 5 सेंटीमीटर. लक्षात ठेवा. सो ए इक्वल्स टू 5 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² की -2, -2 दोन्ही लक्षात ठेवा. आपण CGS युनिट यूज करू किंवा SI यूज करू. ठीक आहे, तर लक्ष द्या. तुम्हाला अजून काय दिलं आहे त्यांनी बघा, द स्पीड ऑफ अ पार्टिकल इज हाफ द मॅक्सिमम स्पीड. बरोबर वाचा क्वेश्चन. काय विचारला आहे, ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन स्पीड ऑफ द पार्टिकल. बघा, म्हणजे वेलॉसिटी इन SHM. SHMची वेलॉसिटी म्हणजे एखादा पार्टिकल जर का सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर त्याची SHMची वेलॉसिटी ही त्याच्या मॅक्सिमम वेलॉसिटीच्या काय सांगा, हाफ आहे. SHMची वेलॉसिटी मॅक्सिमम वेलॉसिटीच्या काय, हाफ. जर का SHMची वेलॉसिटी मॅक्सिमम वेलॉसिटीच्या हाफ असेल तर तुम्हाला म्हणतात टू फाइंड. लक्षात ठेवा, काय फाइंड करायचं आहे सांगा, डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन. सगळ्यांना माहिती आहे डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम द मीन पोझिशन. ओके, मीन पोझिशनपासून पार्टिकल किती दिला म्हणजे डिस्प्लेसमेंट काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, मीन पोझिशनपासून पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काढा. आता सिंपल गोष्ट यूज करा बाळांनो. लक्ष द्या, तुम्हाला काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. ओके, तुम्हाला सगळ्यात पहिले सोल्युशन हे पहा, दिस द गिवन डाटा, दिस इज टू फाइंड. सोल्युशनमध्ये जर का बघायचं झालं तर सरळ सांगू शकता. सोल्युशनमध्ये तुम्हाला इथं सरळ सांगू शकता काय, ॲज गिवन बाळांनो आपल्याला दिलेला आहे. काय दिलं आहे, वेलॉसिटी ऑफ SHM. बघा मी काय म्हणताय, वेलॉसिटी ऑफ SHM इज इक्वल्स टू किती असतं, Vmax डिवाइड बाय 2. बरं आहे. आता मला हे सांगा SHMची वेलॉसिटी काय असते. जसं मॅक्सिमम वेलॉसिटी सगळ्यांना माहिती आहे. मला फटाफट फॉर्म्युले सांगा जा. Vmaxचा फॉर्म्युला सांगा जा. तुम्हाला मी काल फॉर्म्युले लिहून दिले आहेत. मॅक्सिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो बोला, बोला. काल फॉर्म्युले लिहिले असतील. मॅक्सिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतात, Vmax. कम ऑन, ए की ए ओमेगा, ए ओमेगा. सो गाइज वेलॉसिटी मॅक्सिममचा फॉर्म्युला असतो ए ओमेगा डिवाइड बाय 2. 2 मिनिटं थांबा. बरं आहे, ही झाली Vmax ए ओमेगा डिवाइड बाय 2. आणि काय झाली V की VSHM, VSHM म्हणजे वेलॉसिटी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. आता नॉर्मल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय सांगा SHMच्या, ओमेगा अंडर ऑफ किती असतं बोला सांगा, A² मायनस किती, x². राईट आहे. नॉर्मल SHMची वेलॉसिटी असते ओमेगा स्क्वेअर ऑफ A² मायनस किती, x² आणि मॅक्सिमम वेलॉसिटी असतं ए ओमेगा डिवाइड बाय किती असतं 2. आता तुम्हाला असं असेल तर म्हणतात डिस्प्लेसमेंट फाइंड करा, म्हणजे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर बाळांनो सरळ सांगू शकता ओमेगा ओमेगा गेट्स कॅन्सल. का बरं ओमेगा ओमेगा कॅन्सल होते, मल्टिप्लाइडचा ओमेगा कुठं जातो सांगा, डिवाइड. आणि हा ओमेगा त्या ओमेगा सोबत काय होतो सांगा, कॅन्सल. सो काय राहील सांगा, अंडर ऑफ इथं करायचं A² मायनस किती असतं x² इज इक्वल्स टू किती असतं A/2. बरोबर आहे बाळांनो. पुन्हा इथं करू स्क्वेअरिंग बोथ साईड. लक्ष द्या, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. बघा हां, दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर करू. स्क्वेअरिंग केल्याने काय होईल, वरचं छप्पर उडालं तर इथं काय राहिलं सांगा A² मायनस x² आणि इथं काय राहिलं A/2 ब्रॅकेटचा काय होईल सांगा स्क्वेअर. हे पहा, याही साईडचा स्क्वेअर केला, याही साईडचा स्क्वेअर केला. ओके, तर इथलं छप्पर उडालं, इथं राहिलं A/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे रे बाळांनो, एक्सची. आणि त्यात ए तुम्हाला दिलेला आहे बघा ना, ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे. ओके, फक्त थोडं आता इक्वेशन एस्टॅब्लिश करा. A² मायनस x² इज इक्वल्स टू A² बाय 4. तुम्हाला माहिती आहे A/2 ब्रॅकेट स्क्वेअर. सांगा बरं A/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे किती होईल, A² की A² बाय 4,
ए स्क्वेअर बाय 4. आता इथं सरळ सांगू शकता तुम्ही. ओके, सो बाळांनो हा कोण आहे सांगा, ए स्क्वेअर. हा ए स्क्वेअर बाय 4 तिकडे गेला तर इथे किती होईल, ए स्क्वेअर बाय 4 प्लस ची टर्म मायनस, आणि मायनस एक्स स्क्वेअर इकडे आला तर काय होईल सांगा, प्लस. बघा हा ए स्क्वेअर आहे, पॉझिटिव्ह टर्म त्या साईडला गेलं तर काय होईल निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह टर्म इकडे तर काय होईल पॉझिटिव्ह. चला याच्या खाली काही नाही म्हणजे किती असतं 1, कुणाच्या खाली काही नाही म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लाय करा, सांगा बरं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल आन्सर. हा 4 की 4 ए स्क्वेअर, बोला इट्स अ 4 ए स्क्वेअर मायनस 1 की 1 ए स्क्वेअर, ए स्क्वेअर डिवाइड बाय 4 इंटू 1 4 इज इक्वल टू किती असतं एक्स स्क्वेअर. सो गाईज मला हे सांगा 4 ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, बोला किती असतं 3 की 3 ए स्क्वेअर, 3 ए स्क्वेअर डिवाइड बाय 4 इज इक्वल टू किती असतं बाळांनो एक्स स्क्वेअर. सो तुम्ही सरळ सांगू शकता की एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती असतं, इट्स अ 3 ए स्क्वेअर डिवाइड बाय किती असतं 4. आता स्क्वेअर रूट घेतलं तर एक्सची व्हॅल्यू किती येईल, अंडर रूट ऑफ इट्स अ थ्राइस ए स्क्वेअर डिवाइडेड बाय किती असतं 4. सो एक्सची व्हॅल्यू किती येईल, इट्स अ रूट 3. 4चं स्क्वेअर रूट काढलं तर किती होतं बाळांनो 2, सगळ्यांना माहिती आहे. आणि ए स्क्वेअरचं रूट निघालं तर किती होईल सांगा ए. बघा 3चं जर रूट निघणार नाही त्यामुळे रूट 3 दिलं. 4 रूटच्या बाहेर निघाला तर किती होईल सांगा 2, आणि ए स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाला तर किती होईल ए. सो गाईज एक्स इज इक्वल टू रूट 3ची व्हॅल्यू असतं 1.73, सगळ्यांना माहिती आहे. दोन व्हॅल्यू पार्ट असल्यास पाहिजे, एक रूट 3 आणि एक रूट 2. सांगा बरं रूट 2ची व्हॅल्यू किती असतं 1.414 आणि रूट 3ची व्हॅल्यू 1.73. नसेल तर कुठेतरी मार्जिनमध्ये लिहून घ्या, डिवायडेड बाय किती असतं 2. राहिला प्रश्न ए म्हणजे कोण आहे ॲम्प्लिट्यूड. तुमची चॉईस तुम्हाला कशात टाकायची आहे, तुम्ही सेंटीमीटरमध्ये टाका नाही तर मीटरमध्ये टाका. झाला, चला सेंटीमीटरमध्ये टाकून देऊ 5 सेंटीमीटर. मग मला हे सांगा जर का ॲम्प्लिट्यूड मी 5 टाकली बाळांनो तर आलेलं डिस्प्लेसमेंट सुद्धा कशात येणार सांगा, मीटरमध्ये येणार की सेंटीमीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये येणार, साधी गोष्ट आहे. सो गाईज एक्स इज इक्वल टू किती असतं 1. किती असतं 73 इंटू सांगा इथे किती आहे 5 की 5/2, 5/2. 5/2 म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे 5च्या हाफ. 5च्या हाफ किती असतं रे बाळांनो 2 की 2.5, 2.5. सो एक्स इज इक्वल टू बरं आहे 5च्या हाफ म्हणजे अर्धेच होईल 2.5. मग चला एक्स इज इक्वल टू 1.73 ला ओके 2.5 ने मल्टिप्लाय करा आणि आलेला आन्सर कशात येईल सांगा, मीटर की सेंटीमीटर, सेंटीमीटर. चला करा प्रॉडक्ट करा 1.73 इंटू 2.5, मेक इट अ प्रॉडक्ट, कम ऑन फास्ट. चला लवकर फास्ट प्रॉडक्ट करा 1.73 इंटू 2.5, 1.73 इंटू 2.5 4 पॉइंट. सो इट्स अ 4 पॉइंट, लक्ष द्या 32 किती असतं 5, खतम. 4.325 सेंटीमीटर, खतम झालं. नेक्स्ट फर्स्ट क्वेश्चन टिक मार्क करा. चला फटाफट क्वेश्चन संपायचे आहेत. हां क्वेश्चन नंबर सेकंड बाळांनो, क्वेश्चन नंबर सेकंड. हां इन SI युनिट म्हणजे ते डायरेक्ट म्हणतात क्वेश्चन हा SI युनिटमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM इज, आता इकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिले तुम्ही लिहू शकता गिवन अ डेटा, लक्ष द्या रे ए. गिवन डेटामध्ये तुम्हाला काय दिलाय बघा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM, सिंपल हार्मोनिक मोशनचं तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन दिलाय SHM. आवाज नको आहे ओके. सांगा बरं डिफरन्शियल इक्वेशन त्यांनी काय दिलाय, डिफरन्शियल इक्वेशन दिलाय बाळांनो लक्षात ठेवा d2x अपॉन काय असतं dt स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं -36x. लक्षात ठेवा ए d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू -36x त्यांनी स्वतः दिलाय. क्वेश्चन काय विचारलाय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी अँड पिरियड. म्हणजे तुम्हाला म्हणतात ओके टू फाइंड, ओके डिफरन्शियल इक्वेशन दिलाय टू फाइंड. सगळ्यात फर्स्ट काय फाइंड करायचं आहे फ्रिक्वेन्सी. एव्हरीवन नोज फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज डिनोटेड बाय इटा. आणि सेकंड काय म्हणतात सांगा बाळांनो, पिरियड काढायचा आहे. सगळ्यांना माहिती आहे पिरियड इज ऑलवेज डिनोटेड बाय टी की कॅपिटल टी, कॅपिटल टी. या दोन्ही गोष्टी फाइंड करायच्या. बोला कशा फाइंड करायच्या. मला हे सांगा सोल्युशन मध्ये आपण काय करू. बघा बाळांनो दिस वन इज द सोल्युशन. हां सगळ्यात पहिले डिफरन्शियल इक्वेशन दिलाय, बोला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. बोला सिंपल हार्मोनिक मोशनचा डिफरन्शियल इक्वेशन काय, बोला d2x अपॉन काय असतं dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. बघा बरं जा डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जा सगळ्यांनी. बघा डिफरन्शियल इक्वेशन काय असतं, बोला डिफरन्शियल इक्वेशन काय, कमान आहे असंच काय सांगा d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू किती आहे 0. आता एक लक्ष द्या बाळांनो, मला हे सांगा हे इक्वेशन आहे. आता तुम्ही जर का विचारलं d2x अपॉन dt स्क्वेअर ओके, मला हे सांगा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x होईल बरोबर आहे. प्लस ची टर्म त्या साईडला गेलं तर मायनस. हे आपल्याला जे डिफरन्शियल इक्वेशन माहिती आहे त्याबद्दल मी बोलतोय बरोबर आहे. आता मला हे सांगा त्यांनी दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन हे आहे ओके. मग तुम्ही मला हे सांगा हे आपल्याला माहिती आहे, याला आपण करू कंपेअरिंग विथ. बघा सरळ सांगू शकता कंपेअरिंग विथ, कोणासोबत कंपेअर करायचा तर त्यांनी दिलेलं कुठलं आहे सांगा, बोला इट्स अ d2x अपॉन किती असतं dt स्क्वेअर इज इक्वल टू -36x. हे त्यांनी दिलेलं आहे बरोबर आहे.
ओके, हे आपल्याला मिळालेलं आहे, हे त्यांनी दिलेलं आहे. मग आता कम्पेअर करायचं असेल तर सरळ सांगा. सांगा एक्सचा कोइफिशियंट किती आहे बोला. हां सांगा एक्सचा कोइफिशियंट किती आहे. मायनस की मायनस ओमेगा स्क्वेअर. मायनस ओमेगा स्क्वेअर. आणि इथे एक्सचा कोइफिशियंट किती आहे. -36. एक्सचा कोइफिशियंट आहे मायनस ओमेगा स्क्वेअर आणि एक्सचा कोइफिशियंट आहे -36. गाईज मायनस मायनस गेट्स कॅन्सल. तर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 36. तर ओमेगाची व्हॅल्यू किती होईल √36. आणि सगळ्यांना माहिती आहे ओमेगाची व्हॅल्यू किती होईल सांगा. √36 म्हणजे किती असतं 6. ओके 36चं स्क्वेअर रूट किती असतं बाळांनो 6 असतं. एकदम सिंपल, काहीच अवघड नाही आहे. समजलं आहे सगळ्यांना. येस. आता तुम्हाला काय करायला सांगितले त्यांनी फ्रिक्वेन्सी आणि पिरियड. आपल्याला काय मिळाला फ्रिक्वेन्सी मिळाला, पिरियड मिळाला की ओमेगा मिळाला. मग ओमेगाचा फॉर्म्युला यूज करा ना. सरळ सांगू शकता की बाळांनो आपल्याला माहिती आहे ओके टी इज इक्वल्स टू किती असतं बोला 2 की 2 ओमेगा. 2 ओमेगा. जस्ट पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. सो साधी गोष्ट आहे पिरियड टी इज इक्वल्स टू किती असतं 2 ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू किती आहे 6. सो पिरियड टी इज इक्वल्स टू सांगा 2 1 जा 2 2 1 जा 2 3 जा म्हणजे किती सांगा पाय की π/3 π/3 सेकंड्स. खतम. दिस इज द पिरियड. पिरियड इज इक्वल्स टू किती असतं पाय की π/3 सेकंड्स. झालं. आता आपल्याला काढायची आहे फ्रिक्वेन्सी. सगळ्यांना माहिती आहे फ्रिक्वेन्सी काय असते बाळांनो. ओके दिस इज द आन्सर नंबर 2. हे पिरियड काढला आपण म्हणजे आन्सर नंबर 2. तर इथं सध्या तुम्ही लिहू शकता इथं काय आन्सर नंबर 2. हे पहा सेकंड नंबरचा आन्सर मिळाला तुम्हाला. बरोबर आहे. आता आपल्याला काढायचं आहे फ्रिक्वेन्सी. सगळ्यांनी मला हे सांगा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतं. सगळ्यांना माहिती आहे फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज अ पिरियड की रेसिप्रोकल ऑफ पिरियड. रेसिप्रोकल ऑफ पिरियड. करेक्ट आहे. पिरियडचा रेसिप्रोकल. ठीक आहे. मग सांगा पिरियड काय. तर पिरियडची व्हॅल्यू आहे पाय की π/3 π/3. तर लक्षात ठेवा ओके π/3. ओके आणि आता इथं काय करायचं फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू सांगा मला हे सांगा 3 हा डिनॉमिनेटरमध्ये आहे की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये आहे बोला. आणि डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर टर्म कुठे जाते बोला न्यूमरेटर. म्हणजे किती असतं 3 की 3/π. आणि जेव्हा तुम्ही फ्रिक्वेन्सी म्हणता तेव्हा तुमचा आन्सर नॉर्मल आन्सर येतं की हर्ट्झमध्ये येतं रे हर्ट्झ. खतम. इज दॅट क्लिअर. येस. आता तुम्हाला जर का डिटेलमध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर ऑर मध्ये तुम्ही असं करू शकता. त्यांनी आन्सर कशात दिले आहेत रे. अच्छा व्हॅल्यू मध्ये दिली आहे. ठीक आहे चालेल. तुम्हाला जर का डिटेलमध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 3/π. सांगा पायची व्हॅल्यू किती असतं 3 की 3.14 3.14. एव्हरीवन नोज पाय इज ऑलवेज 3.14. बरोबर. ओके आणि हे हर्ट्झ आहेच. मग सॉल्व्ह करा. कसं करणार 1/3.14. बघा मी काय करताय 3/3.14 आहे तर 1/3.14 आणि 3 तिकडे सरकवतो थोडा म्हणजे 3 तिकडे सरकला. करेक्ट आहे. हे बघा 3 तिकडे सरकला तर इथं 1/3.14. मला हे सांगा 1 जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही मॅथमॅटिक लॉग टेबल मधलं कुठलं ऑपरेशन यूज करता रेसिप्रोकल. मग जा लॉग टेबल काढा. ओके 3.1चा 4 मध्ये बघा. चला लवकर फास्ट. ज्यांच्याजवळ लॉग टेबल आहे त्यांनी सांगा 3.1चा 4 मध्ये. बाळांनो लॉग टेबल घेऊन यायची ना रे. कमाल आहे तुमची. हां लवकर फास्ट. हां ए तुम्ही एक काम करा थोडी इकडे असे बसा. इकडे बसा अशी. तुम्ही इकडे या थोडे. ए या साईडला बस थोडा. या कॉलममध्ये रोमध्ये बस. जा आपलं हे सात्विक थोडा या साईडला या. चल लवकर. चला ए लॉग टेबल ज्यांच्याजवळ आहे त्यांनी. किती लोकांजवळ लॉग टेबल आहे. चला 3.1चा 4 मध्ये सांगा काय तर फ्रिक्वेन्सी. हां सो गाइस यू सिम्पली कॅन से फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 3.1चा 4 मध्ये बोला किती येतं किती. आता मला हे सांगा आन्सर आलं 3185. कारण ते 3185 असेल की 0.3185 असेल 0.3185. का बरं 0.3185. कारण तुम्हाला माहिती आहे हे बघा रे ए हा 3.1 आहे आणि 3.1चा 0 मध्ये काय असतं आफ्टर डेसिमल पॉईंट. तर 3 मध्ये सुद्धा काय येईल सांगा. डायरेक्ट आन्सर येईल की आफ्टर डेसिमल पॉईंट येईल. आफ्टर डेसिमल पॉईंट येईल. लक्षात ठेवा. ओके सो 0.3185 इंटू किती असतं 3. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू करेक्ट आहे. इफ द फर्स्ट व्हॅल्यू इज आफ्टर डेसिमल पॉईंट सो एव्हरी व्हॅल्यू इज ऑलवेज आफ्टर डेसिमल पॉईंट. पहिली व्हॅल्यू जर काय डेसिमल पॉईंट नंतर असेल तर सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू कशा असतात आफ्टर डेसिमल पॉईंट असतात. लक्षात ठेवा. समजलंय. ओके तर लक्ष द्या. आता मल्टिप्लाय करा. कमान मेक अ प्रॉडक्ट. 0.3185 ला 3 ने मल्टिप्लाय करा लवकर. ऍटलीस्ट तेवढे प्रॉडक्ट करा फटाफट. चला फास्ट. 0.3185 ला 3 ने मल्टिप्लाय करा. कमान किती होतं सांगा. हा 0.9555 आणि युनिट कशा आहेत सांगा हर्ट्स. ओके लक्षात ठेवा. 0.955 ओके 0.955 हर्ट्स लक्षात ठेवा. हे झालं युनिट. आवाज नको आहे. समजलाय. तुमची जर इच्छा असेल
तर तुम्ही पिरियड सुद्धा तसा काढू शकता बघा. आपण π/3 करून बॉक्स केला, पण तुम्हाला सॉल्व्ह करायचं ना पायची व्हॅल्यू काय टाकायची 3 की 3.14 आणि 3.14 डिवाइड बाय काय होईल 3. करा बरं डिवाइड. चला 3.14 डिवाइड बाय 3 डिवाइड इझिली करू शकता तुम्ही. लवकर करून सांगा आन्सर. 3.14 त्या नोट्स खराब नका करू. 3.14 डिवाइड बाय 3 लवकर मेक इट अ प्रॉडक्ट. पायची व्हॅल्यू 3.14 आहे, त्या 3.14 ला 3 ने डिवाइड करा. किती येईल सांगा. पहिला भाग 1चा जाईल ना, बोला 1.04. ओके 1.04 डेसिमल पॉईंट नंतर ठीक आहे. डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट जरी भाग दिला तरी चालतो. ठीक आहे. ओके सो गाइज लक्षात ठेवा दिस इज द क्वेश्चन नंबर 2. चला फटाफट टिक मार्क करा. ओके फर्स्ट सेकंड क्वेश्चन झालाय. आता ओके थोडं थर्ड क्वेश्चन वर लक्ष द्या. 2 मिनिटं. थर्डच्या आधी मी 4th नंबरचा क्वेश्चन घेतो. लक्ष द्या क्वेश्चन मध्ये काय दिलाय. येस वाच बर बाळा. ममता वाच क्वेश्चन वाच. क्वेश्चन नंबर 4 काय. कमॉन. फ्रिक्वेन्सी. आता बघा ए पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल. आता तुम्हाला समजलं पोटेन्शियल एनर्जी आहे. चला फॉर्म्युलामध्ये जा. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी या फॉर्म्युलामध्ये जा सगळ्यांनी. कमॉन फास्ट. काल फॉर्म्युले लिहून दिले आहेत बघा. हां आले आहेत. आता इकडे बघा काय दिलं. हां द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग अ सिंपल हार्मोनिक मोशन इज. बघा तुम्हाला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला दिला आहे. किती आहे पोटेन्शियल एनर्जी दिली आहे बाळांनो 0.1. इथं असतं π². ओके इथं असतं x². करेक्ट आहे. आणि जूलमध्ये दिली आहे पोटेन्शियल एनर्जी. इफ द मास ऑफ पार्टिकल m म्हणजे असतं मास ऑफ पार्टिकल. बघा m इज कॉल्ड ॲज मास ऑफ पार्टिकल. पार्टिकल सांगा मास ऑफ पार्टिकल किती दिला आहे तुम्हाला 20 ग्राम. 20 ग्राम. तुम्ही मला हे सांगा ए 20 ग्राम. ग्राम हे एसआय युनिट आहे का रे. नाही. मासचं एसआय युनिट काय असतं ग्राम की किलोग्राम. मग सांगा याला किलोग्राम करा. कसं करणार या 20 ला मल्टिप्लाय करायचं कशानी 10⁻³ की -3 -3 kg. हे झालं मास. ग्रामचं किलोग्राम करत असताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. आणि तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलाय फाइंड द फ्रिक्वेन्सी. लक्षात ठेवा. सो टू फाइंड बाळांनो लक्ष द्या टू फाइंड काय फाइंड करायची आहे फ्रिक्वेन्सी. आणि एव्हरीवन नोज फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय इटा. सांगा फ्रिक्वेन्सी कशाने डिनोट केली जाते इटानी. झालं समजताय. बघा तुम्हाला काय दिलं आहे पोटेन्शियल एनर्जी दिली आहे, मास दिलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी काढायची. झालं. आता सगळ्यात पहिले पोटेन्शियल एनर्जी दिली आहे तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला यूज करा. ओके म्हणजे आपल्याला जर का सोल्युशन काढायचं असेल तर सरळ सांगू शकतो ॲज गिवन. तुम्ही सरळ लिहा काय ॲज गिवन की आपल्याला दिलेला आहे. काय दिलं आहे सांगा. आपल्याला दिलं आहे की पोटेन्शियल एनर्जी काय असते 0.1. इथं असतं π². इथं असतं x². लक्ष द्या 0.1 π² x². आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय. चला जा बघा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय. कमॉन व्हॉट्स द फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी. कमॉन इट्स 1/2 m⍵² x² इज इक्वल्स टू 0.1. इथे किती असतं π² आणि किती असतं x². बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जीची त्यांनी व्हॅल्यू दिली होती. आपण पोटेन्शियल एनर्जीचा काय यूज केला सांगा फॉर्म्युला. राज लक्ष दे बाळा. झालं. आता बाळांनो मला हे सांगा x² गेट्स कॅन्सल. मग एक काम करा ना इथं राहिलं 1/2 किती m⍵² इज इक्वल्स टू 0.1 इंटू किती असतं π². आता मला हे सांगा ω² ची व्हॅल्यू किती झाली तर 0.1 इंटू किती असतं π². डिवाइड मधला 2 कशात गेला मल्टिप्लाइड मध्ये आणि मल्टिप्लाइड मधला m कुठे आला डिवाइड मध्ये. लक्षात ठेवा मी काय म्हणतो इकडे बघा 0.1 π² आहे का आहे. डिवाइड मधला 2 गेला मल्टिप्लाइड मध्ये आणि मल्टिप्लाइड मधला m आला डिवाइड मध्ये. तर तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटली सांगा ओमेगा की ω². ω². आता आपल्याला ओमेगा काढायचा आहे की फ्रिक्वेन्सी काढायची आहे फ्रिक्वेन्सी. पण मागचं न्यूमेरिकल सॉल्व्ह केला आपण. ओमेगावरनं आपण पिरियड काढू शकतो आणि पिरियडवरनं फ्रिक्वेन्सी काढू शकतो. करेक्ट आहे. हे बघा ना मागच्या न्यूमेरिकल मध्ये केलाय. इकडे बघा बाळांनो इकडे बघा हे बघा ओमेगावरनं पिरियड काढला आणि पिरियडचा रेसिप्रोकल म्हणजे कोण असतं पिरियडचा रेसिप्रोकल म्हणजे कोण असतं फ्रिक्वेन्सी. त्यामुळे इथं पहिले आपल्याला ओमेगा काढणं फार गरजेचं आहे. आता मला हे सांगा इथं सरळ सांगू शकता ω² इज इक्वल्स टू गाईज 0.1 या π² ला हात लावू नका. हा 2 आहेच. m म्हणजे असतं मास. सांगा बरं मास किती दिलाय तुम्हाला इट्स 20 इंटू 10⁻³ आहे की -3 आहे -3. ओके आता याला सॉल्व्ह करा. कसं सॉल्व्ह करणार ω² इज इक्वल्स टू गाईज मला हे सांगा 0.1 म्हणजे किती असतं रे. डेसिमल पॉईंट नको आहे मला.
0.1 म्हणजेच किती असतं 1 × 10⁻⁴ 1 की -1 -1 हर्षवर्धन लक्ष दे 0.1 म्हणजे असतं बाळांनो 1 × 10⁻⁻1 1 म्हणजे 1 पॉईंट ना जसं मी विचारलं हाऊ मेनी डेट्स आय हॅव टू शिफ्ट फॉरवर्ड बॅकवर्ड सो 0.1 म्हणजे 1 × 10⁻⁻1 इथे किती असतं π², इथे किती असतं 2 डिवायडेड बाय किती असतं 20 आणि 10⁻³ वर गेल्यावर किती होईल सांगा -3 की +3 ओके. आता बाळांनो मला हे सांगा व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ ω² सांगा ω² ची व्हॅल्यू किती असतं हा सांगा हा 1 × 2 बोला 1 × 2 किती असतं 2 इथे किती असतं बोला π² बघा 1 × 2 किती असतं 2 इथे किती आहे π². आता इथे सांगा 10⁻⁻1 आणि 10⁻3 दोघांचा बेस काय सेम इंडेक्सची काय करायची ॲडिशन सांगा -1 + 3 म्हणजेच किती असतं बोला 10 की 10⁻²? 10⁻² बघा ना -1 + 3 दोघांचा बेस सेम इंडेक्सची ॲडिशन -1 + 3 म्हणजे ॲडिशन होईल की सबट्रॅक्शन म्हणजे +2 येईल ओके. आणि डिवाइड बाय किती आहे बाळांनो 20 आहे ओके. सो पुन्हा इथं सॉल्व्ह करू शकता ω² = 2 नी 20 ला डिवाइड केलं तर कितीचा भाग जातो रे 10 चा 2 1 2 10 चा सो इथं π² डिवायडेड बाय 10 आणि × 10⁻⁴ किती आहे 2 बरं ω² = थांबा π² एक 10 एका 10 सोबत कॅन्सल होईल ना तर किती राहील सांगा 10च राहील अरे ओके नाही येस. सो ω² = आता सगळ्यांना माहिती आहे पायची व्हॅल्यू किती असतं 3 की 3.14 3.14 चा काय करायचा स्क्वेअर इंटू किती असतं 10 सो ω² सांगा 3.14 चा स्क्वेअर 9.28 येत असतो 3.14 चा स्क्वेअर किती असतं 9 की 9.28 9.28 करून बघा 3.14 × 3.14 विश्वास ठेवा माझ्यावर 9.28 येतो की 9.86 येतो अबे गधड्या स्क्वेअर करताय 3 चा स्क्वेअर 9 येईल ना 3 × 2 मल्टिप्लाय बाय 2 नाही करायचं आहे जाऊ द्या 3.14 × 3.14 करा 9.86 येतं की 9.28 येतं बघा तरी एकदा करून बघा चला सगळ्यांनी 3.14 चा स्क्वेअर म्हणजे 3.14 × 3.14 करा म्हणजे 314 × 314च करा किती येतं 9. हां म्हणजे 86 9.85 समथिंग येतं ना म्हणजे 86 बरोबर आहे इंटू किती येतं 10 थांबा ना मग ω² का रे 9.8 ला मी डायरेक्ट काय घेऊ शकतो 9 पॉईंट नंतर असतं 9.9 आणि 9.9 नंतर म्हणजे नियरली = मी 10 घेऊ शकतो 10 इंटू किती झालं 10 ओके. तर ω² सांगा 10 × 10 100 आणि 100चं स्क्वेअर रूट निघतं ना कारण की आपल्याला आलेली व्हॅल्यू ω² ची व्हॅल्यू आहे 10 × 10 म्हणजे 100 सो ओमेगाची व्हॅल्यू असतं √100 आणि सगळ्यांना माहिती आहे √100 किती असतं बोला 10 करेक्ट आहे. तर ओमेगाची व्हॅल्यू 10 आपल्याला ओमेगा हवा होता की पिरियड हवा होता पिरियड मग सांगा बरं कुठला फॉर्म्युला यूज करायचा आता इकडे लक्ष द्या तुम्हाला माहिती आहे पिरियड टी = किती असतं 2π की 2π/ω 2π/ω लक्ष द्या एव्हरीवन नोज पिरियड टी = 2π/ω ओमेगा जर या साईडला आला तर इथे किती होईल सांगा 2π की 2π/T 2π/T लक्ष द्या ओके. टी = 2π/ω ओमेगा जर इकडे आला तर टी खाली गेला हे टाकून द्यायचं ओमेगा म्हणजेच काय करू शकता 2π/T लक्ष द्या = 10 थांबा आपल्याला पिरियड काढायचं की फ्रिक्वेन्सी इथंच फॉर्म्युला मॉडिफाय करू 2π इंटू करू 1/T बघा टी इकडे सरकला थोडा ओके. सो गाइस 2π इंटू किती असतं 1/T = किती आहे 10 लक्ष द्या टी थोडा सरकला हा 2π मला हे सांगा हा काय पिरियड की रेसिप्रोकल ऑफ पिरियड आणि रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी = किती आहे 10 पिरियडचा रेसिप्रोकल म्हणजे कोण असतं सांगा फ्रिक्वेन्सी असतं कोण असतं बोला फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी ओके. म्हणजे 2π ची व्हॅल्यू किती झाली 10 सो n ची व्हॅल्यू किती झाली सांगा 10 की 10/2π 10/2π लक्ष द्या 2π ची व्हॅल्यू 10 तर n ची व्हॅल्यू आली 10/2π सो फ्रिक्वेन्सी = 2 1 जा 2 किती असतं 5 जा सो 5 की 5/5 5/5 सो फ्रिक्वेन्सी = 5/5 पाय ची व्हॅल्यू किती असतं 3.14 मी आत्ताच बोललो पाय ची व्हॅल्यू किती असतं 3 की 3.14 3.14 सो आता सांगा फ्रिक्वेन्सी = 1/3.14 इकडे लिहिला आणि बाळांनो 5 हा तिकडे शिफ्ट केला सो फ्रिक्वेन्सी = सांगा 1/3.14 म्हणजे 3.14 चा काय झाला रेसिप्रोकल आत्ताच काढला होता आपण रेसिप्रोकल कसा बघायचा 3.1 चा 4 मध्ये काय बोललो मी सांगा 3.1 चा 4 मध्ये जा बघा 3.1 चा 4 मध्ये आता कोणतरी सांगितलं होतं मला 3185 मग मला हे सांगा आन्सर 3185 येईल की 0.3185 येईल 0.31 कारण की त्या 3.1 चा 0 मध्ये आफ्टर डेसिमल पॉईंट आहे ओके 0.3185 बाळांनो आणि इंटू किती असतं 5 चला मेक इट अ प्रॉडक्ट सगळ्यांनी प्रॉडक्ट करून दाखवा चल पार्थ 3185 ला 5 ने मल्टिप्लाय करा चला लवकर फास्ट
3185 ला 5 ने मल्टिप्लाय करा, किती? 15925. मग 1 पॉइंट समथिंग ना, कारण डेसिमल पॉईंट तुम्हाला 4 डिजिट मागे ओढावं लागेल. चला बोला 1.5925. ठीक आहे, ओके. दिस द फ्रिक्वेन्सी. खतम. सिंपल क्वेश्चन आहेत बाळांनो, बिलकुल अवघड नाही. कॅल्क्युलेशनवर थोडा फोकस करा. सांगा आपले कुठले क्वेश्चन झाले सध्या? फर्स्ट झालाय, हो म्हणा. सेकंड झालाय, येस. फोर्थ झालाय, येस. चला फिफ्थ नंबरचा क्वेश्चन बघा बाळांनो, क्वेश्चन संपवायचे आहे. हा क्वेश्चन नंबर फिफ्थ. समृद्धी वाच, क्वेश्चन वाच. आता लक्ष द्या, थोडं डोकं लावा. टोटल एनर्जी ऑफ द बॉडी ऑफ मास 2 kg. बघा सगळ्यात पहिले मला हे सांगा, गिवन अ डेटा. ओके, गिवन डेटा मध्ये तुम्हाला मास दिलाय. सांगा मास किती आहे? 2 kg. 2 kg. बघा, द टोटल एनर्जी ऑफ द बॉडी ऑफ मास 2 kg परफॉर्मिंग SHM इज 40 जूल. हे जे 40 जूल दिलाय ना, हे 40 जूल म्हणजे टोटल एनर्जी दिली आहे. तुम्हाला माहिती आहे एनर्जीचं युनिट काय असतं? जूल असतं. सो टोटल एनर्जीची व्हॅल्यू दिली आहे 40 जूल. बरोबर आहे. अशी बॉडी ज्याचा मास किती आहे सांगा. ओके, आता क्वेश्चन काय विचारलाय बघा, सिंपल क्वेश्चन विचारलाय. ओके, फाइंड द स्पीड व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ पाथ. आता मला हे सांगा, न्यूमेरिकल बिलॉंग्स टू SHM. न्यूमेरिकल हे सिंपल हार्मोनिक मोशनचं आहे. सगळ्यांना माहिती आहे सिंपल हार्मोनिक मोशन काय असतं. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ही मीन पोझिशन आहे. दिस इज द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, दिस इज द निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि मीन पोझिशन म्हणजे काय झालं सांगा. मीन पोझिशन म्हणजे काय असतं सांगा. कॉर्नर झाला की सेंटर ऑफ पाथ झाला. मग तो पार्टिकल जेव्हा सेंटरला क्रॉस करतो तेव्हा त्याची स्पीड काय असते? सेंटरला क्रॉस करतो तेव्हा त्याची स्पीड काय असते? सेंटर म्हणजे कुठली पोझिशन आणि मीन पोझिशनला स्पीड काय असते? जा, तुम्हाला लिहून दिलाय तो डायग्राम काढून दिली आहे ना. जा, मीन पोझिशनला वेलोसिटी काय असते सांगा. सांगा मीन पोझिशनला वेलोसिटी काय असते? मिनिमम असते की मॅक्सिमम असते? आणि त्याची फॉर्म्युला काय? A ओमेगा. त्यांनी डायरेक्ट नाही म्हटलं व्हॉट इज द मॅक्सिमम वेलोसिटी. तो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असताना सेंटरला त्याची स्पीड किती आहे? सेंटर म्हणजे कोण? बोला ना. मीन पोझिशन. तर बाळांनो लक्षात ठेवा, मीन पोझिशन म्हणजे याला म्हणू शकतो आपण सेंटर ऑफ पाथ. सेंटर ऑफ पाथ. आणि या सेंटरला त्याची वेलोसिटी किती आहे? तर तुम्हाला Vmax काढायचं आहे. A ओमेगा इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ओके, थोडं ट्रिक दिली लक्षात ठेवा. ते असे म्हणू शकले असते व्हॉट इज द मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ द पार्टिकल. सर आमचा पार्ट आहे मॅक्सिमम वेलोसिटी किती असते? 1 A ओमेगा. तसं नाही बोलले ते. सेंटरला वेलोसिटी सांगा. मग आपण एक चार्ट काढलेलाच आहे ना, आपल्याला माहिती आहे मीन पोझिशन म्हणजे सेंटर. सेंटरला वेलोसिटी मॅक्सिमम असते, त्याची व्हॅल्यू काढायची. झालं. मग आता मला हे सांगा, A ओमेगा काढण्यासाठी तुम्हाला A माहित पाहिजे आणि ओमेगा माहित पाहिजे. पण आता इथं मास दिला आहे आणि टोटल एनर्जी दिली आहे. इथून काय निघतं काय बघा. लक्ष द्या. काढायचं काय? V की Vmax म्हणजे 1 A ओमेगा. A ओमेगा. मग आता आपण इथं काय करू? सोल्युशन लिहू. बघा सोल्युशन मध्ये काय लिहायचं? आपल्याला टोटल एनर्जी दिली आहे. सांगा टोटल एनर्जी किती दिली आहे? 40 की 40 जूल? 40 जूल. सगळं आवाज नको आहे. सांगा बरं टोटल एनर्जीची व्हॅल्यू किती असतं? 1/2 किती असतं? M ओमेगा स्क्वेअर. इथे किती असतं? A स्क्वेअर इज इक्वल्स टू 40 की 40 जूल? 40 जूल. 2 मिनिटं लक्ष द्या. 1/2 M ओमेगा स्क्वेअर A स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 40. लक्ष द्या. मग आता बाळांनो मला हे सांगा, तुम्हाला इथं समजायला पाहिजे इथं 1/2 आहे का? आहे. M आहे का? आहे. A स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बघा ओमेगा स्क्वेअर A स्क्वेअरला ओमेगा इंटू A ब्रॅकेटचा स्क्वेअर करू शकतो आपण. 1/2 आहे का? आहे. M आहे का? आहे. ओमेगा स्क्वेअर A स्क्वेअरला ओमेगा स्क्वेअर A स्क्वेअरला ओमेगा इंटू A, कारण की प्रॉडक्ट मध्येच आहे ना. या दोघांमधनं स्क्वेअर कॉमन काढा आणि इज इक्वल्स टू किती असतं? 40. तुमच्या माहितीसाठी सांगतो बाळांनो, इट्स 1/2 M. ओके, ओमेगा A म्हणजे A ओमेगाच ना. ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं? 40. आणि A ओमेगा म्हणजे काय असतं? V की Vmax. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ते ऍडजस्ट झालं लक्षात ठेवा. सो 1/2 M. ओके, इथं डायरेक्ट लिहायचं V की Vmax. Vmax चा स्क्वेअर. A ओमेगा म्हणजे डायरेक्ट Vmax असतं. बघा A ओमेगा म्हणजे Vmax. Vmax चा स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं? 40. खतम. आणि मला Vmax काढायचा आहे. तर या सगळ्या टर्म तिकडे घ्या. कसं घ्यायला सांगा? सो Vmax लक्षात ठेवा, Vmax चा स्क्वेअर इज इक्वल्स टू किती आहे? 40. डिवाइड मधला 2 कुठे जातो सांगा? मल्टिप्लाइड मध्ये. आणि मल्टिप्लाइड मधला मास कुठे येतो सांगा? डिवाइड मध्ये. खतम. ओके, बघा हा 40 आहेच. डिवाइड मधला 2 मल्टिप्लाइड मध्ये जातो आणि मल्टिप्लाइड मधला मास डिवाइड मध्ये येतो. लक्षात ठेवा. चालेल. आणि नाव तुम्हाला मास दिलेला आहे बघा. खतम. जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. लक्ष द्या रे बाळांनो मागे. सो Vmax इज इक्वल्स टू किती असतं? Vmax चा स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं सांगा? 40 × 2 किती असतं बाळांनो? 80 डिवाइड बाय M म्हणजे असतं मास. सांगा मासची व्हॅल्यू किती आहे? 2.
बघा मागची व्हॅल्यू 2 दिली आहे. सो यू सिम्पली कॅन से व्ही मॅक्स, लक्ष द्या, व्ही मॅक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं 40. सो गाईज लक्ष द्या इकडे. तर तुम्ही दोघं राज वगैरे तोडकर लक्ष द्या, तोडून टाकून अर्थातून. हां व्ही मॅक्स, ओके व्ही मॅक्सची व्हॅल्यू किती असतं रूट की रूट 40, रूट 40. सांगा रूट 40चं काय कराल. ओके अंडर ऑफ 40 म्हणजेच किती असतं बोला 4 की 4 × 10 रे 4 × 10. मग मला हे सांगा 4चा स्क्वेअर रूट 2 आणि 10 की रूट 10, रूट 10. सांगा बरं रूट 10 ची व्हॅल्यू. जा 10चा 0 मध्ये बघा, स्क्वेअर रूट मध्ये, स्क्वेअर रूट मध्ये जा 10चा 0 बघा, 10चा 0 मध्ये. का रे 10 आहे म्हणजे 1 to 10 मध्ये जाल की 10 to 100 मध्ये. 10 to 100 मध्ये जाईल कदाचित. 10 to 100 मध्ये पहिलीच व्हॅल्यू येईल बघा. 10चा 0 मध्ये किती येतं 3 पॉईंट समथिंग येईल काहीतरी. किती आहे 10चा 0 स्लॉट कसा बनवत असतात माहिती आहे ना 211. 10चा 0 मध्ये सांगा 10चा 0 मध्ये किती असतं 3.162. चला मेक इट अ प्रॉडक्ट. चला 3.162 ला 2 नी मल्टिप्लाय करा. चला लवकर फास्ट लवकर बाळांनो. किती आहे सांगा बोला 6.324 बस. ओके दॅट इज अ व्ही मॅक्स. सो गाईज लक्ष द्या व्ही मॅक्स आवाज नको आहे. हां व्ही मॅक्स इज इक्वल टू 6 पॉईंट किती आहे बोला 6 पॉईंट किती आहे 324. सो 6.324 आणि इथं असतं मीटर की मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड. खतम. येस दॅट इज अ व्ही मॅक्स. ओके चला आवाज नको आहे. ओके कुठला क्वेश्चन टिक मार्क केलाय आपण 5. चला 2 मिनिटं. आता एक काम करा. हां बाळांनो क्वेश्चन नंबर 9 घ्या. चला फटाफट क्वेश्चन नंबर 9. गिवन अ डेटा. हां चला ओके ऑब्विसली सगळे न्यूमेरिकल SHM च्या रिलेटेड आहे. SHM म्हणजे काय रे सिंपल हार्मोनिक मोशन. चला बोला काय करायचं गिवन डेटा मध्ये. येस कोण वाचेल. चला तन्वी वाच बाळा क्वेश्चन वाच. हाँ at what distance from the mean position kinetic energy of the particle performing SHM of amplitude 8 cm is a 3 times the potential energy. आता बघा मी समजून सांगतो. पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करत आहे सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये कुठली पोझिशन आहे मीन पोझिशन. आता मला हे सांगा मीन पोझिशन O असते. ओके समजा पार्टिकल मीन पोझिशन पासून निघाला. इथं कुठे जास्ती असतं कुठे जाणार एक्स्ट्रीम. सगळ्यांना माहिती आहे एक्स्ट्रीमला एम्प्लिट्यूड किती असतं A. एक्स व्हॅल्यू किती असतं A असतं ना हो म्हणा. ओके आणि त्याने एम्प्लिट्यूडची व्हॅल्यू दिलेली आहे बाळांनो. किती दिली एम्प्लिट्यूडची व्हॅल्यू तुम्हाला एम्प्लिट्यूड A इज इक्वल टू किती दिली आहे 8 सेंटीमीटर. बघू गरज पडली तर 8 यूज करू नाही तर 10⁻². तयारीत राहा तुम्ही ठीक आहे. ओके मीटर. आता ते काय म्हणतात एखादा पार्टिकल मीन पोझिशन पासून निघाला. ओके तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड अवे फ्रॉम द मीन पोझिशन. मग एखादा पार्टिकल मीन पोझिशन पासून निघाला आणि मीन पोझिशन पासून पार्टिकल दूर जात आहे. पा इथे गेला पार्टिकल हे पा इथं आला P पोझिशनला आला. हे झालं डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. हे झालं पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट अवे फ्रॉम मीन पोझिशन. मग एखाद्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून म्हणजे P पॉइंटला ओके किती डिस्प्लेसमेंट आहे ॲट व्हॉट डिस्टन्स म्हणजे एक्स व्हॅल्यू काढायला लावली. ॲट व्हॉट डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून किती अंतरावर. मग काय किती अंतरावर इथे एक कंडिशन दिली काय की पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल इज 3 टाइम्स द कायनेटिक एनर्जी. बघा बरं असं दिलंय पोटेन्शियल इज 3 टाइम्स द कायनेटिक की कायनेटिक इज 3 टाइम्स द पोटेन्शियल. बघा नाही नाही खाली बघा पोटेन्शियल अबे क्वेश्चन मध्ये आहे पोटेन्शियल इज 3 टाइम्स द कायनेटिक की कायनेटिक इज 3 टाइम्स द पोटेन्शियल. हां कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स द काय पोटेन्शियल एनर्जी. लक्षात ठेवा चालेल. ओके म्हणजे मीन पोझिशन पासून पार्टिकलचं असं किती डिस्प्लेसमेंट आहे समजा P पॉइंट आहे की ज्या पॉइंटला पार्टिकलची कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी किती टाइम्स आहे 3 टाइम्स असली पाहिजे. तर ते डिस्टन्स काढा सिंपल दिलाय. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एक गिवन डेटामध्येच आहे काय की कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 3 टाइम्स द पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला दिलाय. ओके आणि तुम्हाला म्हणतात टू फाइंड डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे ऑब्विसली डिस्प्लेसमेंट विच इज मेजर्ड फ्रॉम द मीन पोझिशन. झालं काही डोकं लावायचं नाही. दिलेलं इक्वेशन लिहायचं आणि त्याचं बाळांनो फॉर्म्युले टाकायचे. चला सरळ सोल्युशन मध्ये सरळ सांगू शकतो मी काय सोल्युशन मध्ये इथे लिहायचं ॲज गिवन
ॲज गिवन. काय दिलाय सांगा, आपल्याला दिलाय की कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स ऑफ काय असतं, पोटेन्शियल एनर्जी. आवाज नको रे. कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. सो प्लीज टेल मी द व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी. बोला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा सगळ्यांनी. कम ऑन सगळ्यांनी बघा, बॉईज गर्ल्स. व्हॉट्स द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी? बोला 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी किती असतं? बोला 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि इथे किती असतं x स्क्वेअर. 1/2 m ओमेगा स्क्वेअर 1/2 m ओमेगा स्क्वेअर गेट्स कॅन्सल. बघा ना, मल्टिप्लायच्या टर्म तशा डिवाइड मध्ये जाईल आणि डिवाइड मध्ये गेल्यावर काय होतील? कॅन्सल होतील. तिथंच कॅन्सल केल्या, काहीच नाही डोकं. आता राहिलंच काय सांगा? बोला इट्स a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 × x स्क्वेअर. खतम. 3 × x स्क्वेअर झालं. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? मला हे सांगा, a स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं? 3x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर तिकडे गेला तर किती होईल सांगा? मायनस की प्लस? प्लस. मग तुम्हाला समजायला पाहिजे a स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं? 4 की 4x स्क्वेअर? 4x स्क्वेअर. सो गाईज 4x स्क्वेअरची व्हॅल्यू किती असतं? a स्क्वेअर. आवाज नको रे. बघा इथे सरळ सांगू शकता. हां 4x स्क्वेअरची व्हॅल्यू किती असतं बाळांनो? a स्क्वेअर. इथे लिहायचं स्क्वेअर रूट. आवाज नको आहे. इथे लिहायचं स्क्वेअर रूट. काय लिहायचं? स्क्वेअर रूट. 4x स्क्वेअरची व्हॅल्यू झाली a स्क्वेअर. इथे लिहायचं स्क्वेअर रूट. सो अंडर रूट ऑफ इथं सरळ सांगू शकता 4x स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ किती असतं? बोला a स्क्वेअर. झालं सांगा. बोला 4चं स्क्वेअर रूट 2, x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x आणि a स्क्वेअरचं a. बघा 4चं स्क्वेअर रूट 2, x स्क्वेअरचं किती असतं? x आणि a स्क्वेअरचं किती असतं? a. तर बाळांनो x ची व्हॅल्यू किती असतं? बोला a की a/2? a/2. आणि तुम्हाला h व्हॅल्यू दिली आहे. सांगा a म्हणजे अँप्लिट्यूड. बोला अँप्लिट्यूडची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला? 8 सेंटीमीटर मध्ये टाकू. चला काही फरक नाही पडत. सो गाईज x इज इक्वल्स टू किती दिला आहे तुम्हाला? a/2. a ची व्हॅल्यू आहे 8 डिवाइड बाय 2. तर x ची व्हॅल्यू 8 डिवाइड बाय 2 म्हणजे किती असतं? 4 की 4 सेंटीमीटर? 4 सेंटीमीटर. सो गाईज x ची व्हॅल्यू झाली 4 सेंटीमीटर. इज दॅट क्लिअर गाईज? येस. कम ऑन. समजलंय सगळ्यांना? सिंपल फॉर्म्युले आहेत, लक्षात ठेवा. सिंपल न्यूमेरिकल आहेत एकदम आणि सगळे न्यूमेरिकल हे पेपरमध्ये पडतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट. ओके, आता क्वेश्चन नंबर 8 का सगळ्यांनी. चला क्वेश्चन नंबर 8 बघा. हां गिवन अ डेटा. तुम्हाला माहिती आहे न्यूमेरिकल SHMचा आहे. SHM म्हणजे काय रे? सिंपल हार्मोनिक मोशन. चला बघा. हां गिवन डेटा आणि SHM. बघा क्वेश्चन नंबर 8 वाचा. काय दिलाय क्वेश्चन नंबर 8? पार्थ वाच बाळा. हां पार्थ काय म्हणतो बघा. हां फाइंड डिफरंट प्लेसेस आर चेंजेस फ्रॉम. बोला 9.75 टू 9.8. सांगा बरं ग्रॅव्हिटी कमी होत आहे की वाढत आहे? 9.7 पासून 9.8 गेली म्हणजे कमी झाली की वाढली? वाढली. आता इकडे लक्ष द्या. तर चेंज इन लेंथ काय असं विचारलं? सिंपल. तर बाळांनो गिवन डेटामध्ये सरळ सांगू शकता. लक्ष द्या. सगळ्यात पहिले मला हे सांगा जीवन दिलाय किती असतं? 9 की 9.75? 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे ना? ओके. आणि तुम्हाला G2 दिलाय. सांगा G2 किती आहे? 9 की 9.8? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आवाज नको आहे. होय. जीवनची व्हॅल्यू दिली आहे 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर. G2 ची व्हॅल्यू दिली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ग्रॅव्हिटी कमी झाली की वाढली? वाढली. जर ग्रॅव्हिटी वाढली तर ऑब्विसली लेंथ सुद्धा काय होणार? चेंज. का बरं? कारण तुमचं न्यूमेरिकल आहे सेकंड पेंडुलमचं. कोणाचं आहे? सेकंड पेंडुलम. बघा सेकंड पेंडुलम. आणि सगळ्यांना माहिती आहे सेकंड पेंडुलम हा असा पेंडुलम असतो ज्याचा पिरियड किती असतो? 2 सेकंड. आणि त्याची लेंथ ऑफ सेकंड पेंडुलमचा फॉर्म्युला बघा काय लिहून दिलाय. सांगा लेंथ ऑफ सेकंड पेंडुलमचा फॉर्म्युला काय? LS इज इक्वल्स टू G की G बाय पाय स्क्वेअर? G बाय पाय स्क्वेअर. हा पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. सांगा लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? ग्रॅव्हिटी. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटी वाढली तर लेंथ सुद्धा वाढेल. मग सांगा इथं ग्रॅव्हिटी कमी झाली की वाढली? तर लेंथ सुद्धा वाढणार. मग तुम्हाला सरळ माहित आहे की G2 इज ग्रेटर दॅन G1. तिथे लिहू शकता LS2 इज ग्रेटर दॅन LS1. LS म्हणजे काय असतं? लेंथ की लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इन अ सेकंड केस इज ग्रेटर दॅन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इन द फर्स्ट केस. आणि तुम्हाला काय काढायला लावलंय माहिती आहे का? चेंज. ओके टू फाइंड. आवाज नको आहे मला. टू फाइंड मध्ये विचारतात. ओके चेंज इन लेंथ. काय बोलू मी सांगा? चेंज इन लेंथ. आवाज नको आहे. चेंज इन लेंथ म्हणजे काय असतं? दोन लेंथ मधला डिफरन्स. डिफरन्स कसा घ्यायचा? छोटा मायनस मोठा की मोठा मायनस छोटा? त्यासाठी मी पहिले चेक केलं मोठा कोण आहे छोटा कोण आहे. मोठा कोण आहे? LS की LS2 आणि छोटा कोण आहे? LS की LS1. मग डेल्टा LS काढायचा आहे. डेल्टा LS इज इक्वल्स टू किती असतं? LS2 मायनस LS1 आणि क्वेश्चन मार्क.
LS2 मायनस LS1. काय बोलू मी सांगा? LS2 मायनस LS1. करेक्ट आहे. LS2 मायनस LS1. मोठी लेन मायनस छोटी लेन. चालेल? ओके. आणि चला LS चा फॉर्म्युला यूज करा, g/π². खतम. जस्ट पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. ओके. आता इकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा सांगताय. हे बघा, सेकंड पेंडुलमचा क्वेश्चन आहे. सेकंड पेंडुलमची ग्रॅव्हिटी दिली G1 आणि G2, म्हणजे ग्रॅव्हिटी चेंज झाली. 9.7 पासून 9 पॉईंट आली, म्हणजे ग्रॅव्हिटी कमी झाली की वाढली? वाढली. हे पाय G2 इज ग्रेटर दॅन G1. तर लेंथ सुद्धा काय होणार पेंडुलमची? वाढणार. म्हणजे LS2 इज ग्रेटर दॅन LS1. त्यांनी ते नाही विचारलं, त्यांनी विचारलं चेंज इन लेन काढा. चेंज इन लेन म्हणजे दोन लेन मधला डिफरन्स. डिफरन्स घेत असताना काय पाहिजे? मोठा मायनस छोटा. म्हणून मला पहिले चेक करावं लागेल की कुठली लेंथ मोठी आहे. सांगा बरं, कुठली लेंथ मोठी आहे? LS1 मोठा आहे की LS2 मोठा आहे? म्हणून डिफरन्स घेताना मी काय घेतलं? मोठी लेंथ मायनस छोटी लेंथ. जर का LS1 मोठा आला असतं तर काय केलं असतं सांगा? LS1 मायनस LS2 केलं असतं. इज दॅट क्लिअर? येस. मग आता बाळांनो सरळ सांगू शकता सोल्युशन मध्ये काय? ओके, इथे लिहू शकता ॲज वी नो. ॲज वी नो आपल्याला माहित आहे. कोणासाठी? फॉर नॉर्मल पेंडुलम की सेकंड पेंडुलम? सेकंड पेंडुलम. ॲज वी नो सेकंड पेंडुलम. सांगा LS इज इक्वल टू किती असतं? G की g/π²? g/π². ओके. आता मला हे सांगा LS2 मायनस LS1 काय असेल? बोला. आपल्याला डेल्टा LS काढायचा आहे ना. सो गाइस डेल्टा LS इज इक्वल टू, कम ऑन, डेल्टा LS इज इक्वल टू LS2 मायनस LS1. LS इज इक्वल टू G की g/π²? g/π². तर LS2 म्हणजेच किती असतं सांगा? बोला. G2 बाय किती असतं? π². मायनस इथे किती असतं? G1 बाय किती असतं? π². बस खतम. LS2 म्हणजे हे बा, LS म्हणजे g/π², LS2 म्हणजे G2 बाय π² मायनस LS1 म्हणजे G1 बाय π². कारण की दोघांमधला बेस सेम आहे. कोण आहे? पाय की π²? π². कारण की ती कुठली क्वांटिटी आहे? व्हेरिएबल की कॉन्स्टंट? मग राहिला प्रश्न कोण? ग्रॅव्हिटी. सो LS2 असेल तर G2, LS1 असेल तर काय असेल? G1. दोघांमधला डिफरन्स. से यस? येस. ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. चला काढा. सांगा दोघांचा बेस काय रे बाळांनो? सेम. हा झाला π². आणि इथे काय लिहायचं? G2 मायनस G1. सांगा G2 मायनस G1 काय असतं? सांगा G2 ची व्हॅल्यू किती असतं? 9.8. आणि सांगा G1 ची व्हॅल्यू किती असतं? 9.75 डिवाइड बाय π². सांगा काय करायचं बोला. हां, ओके. डेल्टा LS इज इक्वल टू 9.8 मधनं 9.75 मायनस करा डिवाइड बाय पायचा काय दिलाय? स्क्वेअर. सरळ दिलाय त्यांनी? येस. ओके. आणि जस्ट पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. प्लीज टेल मी 9.8 मधनं 9.75 मायनस केले. सांगा आन्सर किती राहिलं? 0.05 नरे कधडे हो. 0.5 की 0.05? 0.05. बरं समजत नाही सर आम्हाला. ठीक आहे. 9.8 म्हणजे 9.80 मायनस 9 किती असतं? 75. चला बघा करा सबसेक्शन. बोला. 0 मायनस 5 नॉट पॉसिबल. 10 मायनस 5. सांगा 10 मायनस 5 किती होतं रे? 5. कॅरी 1. सांगा 7 प्लस 1 किती असतं? 8. 8 मायनस 8 किती होईल सांगा? 0. आणि 9 मायनस 9 किती असतं? 0. ओके. पायची व्हॅल्यू किती असतं? 3.14. आणि ब्रॅकेटचा काय करायचा? स्क्वेअर. करेक्ट आहे. सो गाईज 0.05 डिवाइड बाय 3.14 चा स्क्वेअर. डायरेक्ट पार्ट करा. किती असतं? 9.86. ऑलरेडी एका न्यूमेरिकल मध्ये केलेलंच आहे तुम्ही. अरे ओके नाही? अरे कसं असते, मी नाही म्हणत पाठ करा, पण न्यूमेरिकल एवढ्यावर प्रॅक्टिस करायची. काही काही गोष्टी पाठी झाल्या पाहिजे. ओके. एंट्रन्सला फायदा होत त्याचा. थांबा. हो इकडे बघा. आता मला हे सांगा 0 पॉईंट किती असतं? 0.5. 9.86 ला आपण डायरेक्ट काय घेतो रे? सांगा ना. मग 10 म्हणजे 10 ची पॉवर किती आहे? 1. म्हणजे याचा अर्थ तुम्ही सरळ सांगू शकता की डेल्टा LS इज इक्वल टू किती असतं? 0.05 इंटू 10⁻1 की -1? -1. +1 वर गेल्यावर किती होईल? -1. सो गाइस डेल्टा LS इज इक्वल टू, चला, हाऊ मेनी डिजिट्स आय हॅव टू शिफ्ट फॉरवर्ड बॅकवर्ड. तर 0.5 आहे. एक डिजिट बॅकवर्ड शिफ्ट करा म्हणजे पॉईंट इथे येईल ना. 2 होते, एक डिजिट शिफ्ट केला इथं आलं. ही झाली मीटर. काय झाली सांगा? मीटर. समजलंय का? हे बा 2 डिजिट. हे बा 1 डिजिट आय हॅव टू शिफ्ट फॉरवर्ड बॅकवर्ड. अवेलेबल डिजिट आहे म्हणून एक 0 घेतला एक्स्ट्रा आणि इथं डेसिमल पॉईंट आला. सो दिस इज द लेंथ. ओके. किती नंबरचा क्वेश्चन आहे सांगा? बोला ना. 8. ओके ओके ओके. हां चला. आवाज नको आहे. चला क्वेश्चन नंबर 12 घ्या. क्वेश्चन नंबर 12 घ्या. हां गाइस क्वेश्चन नंबर 12. हां गिवन अ डेटा. आवाज नको आहे बघा. हां काय दिलाय बघा. द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑसिलेटिंग पार्टिकल इज गिवन बाय. थोडा वेगळा क्वेश्चन आहे, सगळ्यांनी लक्ष द्या.
द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑसिलेटिंग पार्टिकल इज गिवन बाय x इज इक्वल्स टू a sin ओमेगा t प्लस b cos ओमेगा t. x equals to a sin omega t plus b cos omega t, where a, b and omega are constant. सांगा a, b आणि ओमेगा कोण आहे सांगा? कॉन्स्टंट. प्रूफ दॅट. ओके, ए लक्षात ठेवा. प्रूफ दॅट. सांगा काय प्रूफ करायचं आहे? कम ऑन. हा, प्रूफ दॅट. ओके, द पार्टिकल परफॉर्मिंग अ लिनियर एसएचएम विथ अ एम्प्लिट्यूड. म्हणजे तुम्हाला रिझल्टंट एम्प्लिट्यूड दिली आहे. रिझल्टंट एम्प्लिट्यूड, रिझल्टंट एम्प्लिट्यूड, एम्प्लिट्यूड, रिझल्टंट एम्प्लिट्यूड तुम्हाला दिलाय बाळांनो. ओके, कॅपिटल ए, ज्याला आपण आपल्या भाषेत आर म्हणायचो. काय म्हणायचो? आर. त्यांनी ए दिलाय अंडर रूट ऑफ ओके ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, म्हणजे स्मॉल ए स्क्वेअर प्लस स्मॉल ए स्क्वेअर, स्मॉल ए स्क्वेअर प्लस स्मॉल बी स्क्वेअर. हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे. काय करायचं आहे? प्रूफ. हे प्रूफ करायचं आहे. थोडं लक्ष द्या. न्यूमेरिकल थोडं विचित्र आहे. सिंपल आहे पण विचित्र आहे. आणि फक्त माझ्याकडे बघा. आता इकडे बघा बाळांनो, मला हे सांगा, तुम्हाला इक्वेशन दिल्या दिल्या समजतं. x इज इक्वल टू दोघांची काय केली आहे? ऍडिशन. जेव्हा दोघांची ऍडिशन केली जाते डोळे झाकून सांगायचं, अय बैताळ्या लक्ष दे इकडे. त्याकडे बघून काय हसताय? सगळे असंच करतो काय? हा बाळांनो लक्षात ठेवा, जेव्हा ऍडिशन दिली जाते तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे ओके हे न्यूमेरिकल आहे कंपोजिशन ऑफ एसएचएमचं, बरोबर आहे? कारण कंपोजिशन मध्ये आपण केलं होतं x इज इक्वल टू किती असतं बोला? x1 प्लस x2. आठवते का? थोडे जुने दिवस आठवा. जुने दिवस म्हणजे काही दिवसांपूर्वीचे. ओके, काय घेतलं होतं आपण सगळ्यात पहिले? डेरिव्हेशन मधली पहिली स्टेप x1. सांगा x1 काय असतं? a1 sin ओमेगा t प्लस किती असतं? phi1. आणि दुसरं घेतलं होतं x2. बोला a2 sin बोला ओमेगा t प्लस किती असतं? बोला phi2. आता इकडे लक्ष द्या छोकरो, इकडे लक्ष द्या. बब्बू, ए माझा बब्बू, झोपू नको ना रे बब्बू. हा, कडेवर घेऊन बसू का तुला? तिकडे बस. हो इकडे. हा, आता सोल्युशन मध्ये काय करायचं? लाटली झोपला नाही? झोप नाही झाली पूर्ण का बे? मग का बरं झोपताय? आणि काल मी आल्यावर तू पळाला का बरं रे? क्लास मी तिथं चाललो होतो. क्लास झाल्यावर तू तिथे उभा होता ना या फुटपाथवर इथे. मला दिसल्यावर का बरं पळाला तिकडे? तू तिकडे गेला होता, मग मी इकडे नाश्ता करायला गेलो. डबल वापस का बरं आला मग? हा, तुला वाटलं सर आपल्याला नाश्ता करायला घेऊन जातील जबरदस्ती? कमाल आहे. मी दिसल्याबरोबर पळाला असा. मग मी नाश्ता करायला गेलो. मी नाश्ता करता करता डबल बघितलं तर डबल वापस येत आहे. तुला वाटलं सर नाश्ता करायला घेतील आपल्याला पैसे मागतील. कमाल आहे राव. असं पळायचं नाही रे. हा, लक्ष द्या. हा ठीक आहे. हा बघा तुम्हाला काय दिलाय? ए डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय दिलंय बघा. हा, तुमचा टर्म झाला का बुक? हा, टर्म बुक झालाय का? अरे बुक झालाय का? हा झालाय. पैसे दिले की नाही? कधी आहे? कधीपासून आहे? हा, सॅटर्डेला. आपण मॅच ठेवायची का? गर्ल्स तुमच्यासाठी खो खो ठेवायचं? अरे अच्छा अच्छा, कबड्डी खेळता? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. घरीच थांबता? हा, हाईड अँड सीक खेळायचं? हाईड अँड सीक? हा, तुम्ही तुमच्या घरीच लपून राहा. बस 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 लक्ष द्या इकडे. हा, न्यूमेरिकल मला आठवत नव्हतं. हा बस झाला. बघा लक्ष द्या बाळांनो, त्यांनी क्वेश्चन काय दिलाय? अनुजा तनुजा. हा लक्ष दे. एक्स इज इक्वल टू ए साइन, आवाज नको रे. एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस बी कॉस ओमेगा टी. इकडे लक्ष द्या. हे बघा सोल्युशन मध्ये त्यांनी दिलाय एक्स इज इक्वल टू, इथं सरळ लिहू शकता ॲज गिवन. बघा ॲज गिवन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी
प्लस बी कॉस ओमेगा टी. सो एक्स इज इक्वल टू किती असतं x1 प्लस x2 बरोबर आहे. ओके x1 प्लस x2. मग तुम्हाला समजायला पाहिजे आता x1 कोण आहे सांगा बरं. x1 कोण आहे बघा. व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ x1. x1 इक्वल टू किती असतं a साइन ओमेगा टी आहे करेक्ट आहे. हा झाला x1. आणि x2 कोण आहे सांगा बरं. x2 इज इक्वल टू a साइन आहे की कॉस आहे कॉस. बघा a कॉस ओमेगा टी. आवाज नको आहे हो भाडायला नाही यायचं लिहितो. हा b कॉस ओमेगा टी. इकडे लक्ष द्या. आता काय करायचं बाळांनो मला हे सांगा आपला x1 काय असतो आपण जे घेतो ते. तर तुम्हाला समजायला पाहिजे की त्यात अँप्लिट्यूड a1 आहे ती a आहे. ओमेगा टी मध्ये phi1 काय करतो आपण ऍड करतो. इथं फक्त ओमेगा टी दिलाय म्हणजे phi1 म्हणजे इपोच इनिशियल फेज दिलेला नाही. मग थोडं ऍडजस्टमेंट करताना x1 इक्वल्स टू a साइन ओमेगा टी प्लस इपोच दिला नाही म्हणजे तो 0 घ्या कारण ओमेगा टी प्लस 0 म्हणजे किती ओमेगा टी. त्यांनी काय झालं सर त्यांनी कंपॅरिझन झालं. x1 इक्वल्स टू किती हे बघा a1 इथे लिहा कंपेअरिंग विथ हा x1 इक्वल्स टू a1 साइन बोला ओमेगा टी प्लस किती असतं फाय की phi1 झालं. कंपेअर केलं तर तुम्हाला a1 ची व्हॅल्यू मिळाली सांगा a1 ची व्हॅल्यू किती आहे a आणि phi1 ची व्हॅल्यू मिळाली किती मिळाली 0 बरोबर आहे. phi1 ची व्हॅल्यू 0. से यस. आता तुम्ही इकडे लक्ष द्या बाळांनो सेकंड इक्वेशनला कंपेअर करायचं आहे याच्यासोबत x2 सोबत. पण त्यामध्ये कोण असतो घाबरू नका. आणि तो कोण आहे जमणार. मग कॉसचं पहिले काय करून घ्यावं लागेल साइन. कॉसचं साइन म्हणजे कुठला रूल सांगा नॉर्मल रूल की ASTC. सो गाईज x2 इज इक्वल्स टू b. मी काय करतो कॉसचं करायचं आहे साइन इथं करतो ओमेगा टी प्लस π/2 ओमेगा टी प्लस π/2 किंवा करतो π/2 प्लस ओमेगा टी. कसं काय तुम्ही समजून सांगतो. असं इमॅजिन करा हे आन्सर आहे आणि हा क्वेश्चन आहे. आता याला ASTC अप्लाय करा हे आन्सर येतं का बघा. मला सांगा साइनच्या समोर कुठला अँगल आहे नॉर्मल अँगल की हाफ अँगल. हाफ अँगल विल चेंज द ट्रिग्नोमेट्रिक रेशो. तर साइनच्या पुढे हाफ अँगल म्हणजे साइनचं काय झालं कॉस. पुढचा अँगल कोण आहे ओमेगा टी π/2 प्लस π/2 म्हणजे इथे आणि π/2 प्लस म्हणजे कुठला क्वाड्रंट सेकंड. आणि सेकंड क्वार्टर मध्ये साइन काय असतं पॉझिटिव्ह असतं बघा. से यस कारण की कंपेअर करताना मला साइनच हवा आहे बघा. इथं साइन दिलाय त्यामुळे मला काही प्रॉब्लेमच नव्हता. पण इथं काय मग कॉसचं काय केलं मी साइन. मग त्याला थोडं ऍडजस्टमेंट करा आता बरोबर कसं. सो गाईज x2 इज इक्वल टू किती असतं b इथं असतं साइन π/2 प्लस ओमेगा टी ला मी ओमेगा टी प्लस π/2 लिहू शकतो यस. आणि आता लिहितो कंपेअरिंग विथ. चला बोला x2 इज इक्वल टू किती असतं सांगा a1 की a2 साइन बोला ओमेगा टी प्लस किती असतं बोला phi1 की phi2 x2 इज इक्वल टू a2 साइन ओमेगा टी प्लस phi2 खतम झालं. आता तुम्ही मला हे सांगा कंपेअर जर केलं तर a2 ची व्हॅल्यू किती झाली बोला सांगा. a2 ची व्हॅल्यू किती झाली b अँड बाळांनो phi2 ची व्हॅल्यू किती झाली तर phi2 ची व्हॅल्यू झाली पाय की π/2. सो a2 ची व्हॅल्यू झाली b आणि phi2 ची व्हॅल्यू किती झाली पाय की π/2 झालं. ओके मग तुम्हाला काय भेटला a1 a phi1 0 याला कंपेअर करून याला कॉसचं पहिले काय करावं लागलं साइन आणि नंतर कंपेअर करून. आता मला हे सांगा आपल्याला माहिती आहे रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय असतं. रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय असतं हा सगळ्यांना माहिती आहे. रिझल्टंट अँप्लिट्यूड आपण शिकलोय r इक्वल्स टू अंडररूट ऑफ जे डेरिवेशन आपण शिकलो त्यात माहिती आहे हा a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 इंटू a2 इंटू कॉस ऑफ बोला phi1 मायनस किती असतं phi2. जा बघा फॉर्म्युला रिझल्टंट अँप्लिट्यूडचा. जा फॉर्म्युला बघा रिझल्टंट अँप्लिट्यूडचा r इक्वल्स टू अंडररूट ऑफ आहे का बघा a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2 आहे का बघा आहे यस. आता मला हे सांगा सरांना बोलू का तिकडे ते हे आहे प्रवीण सर आहे त्यांना बोलू. ओके झालं इज दॅट क्लिअर यस. फक्त मला हे सांगा रिझल्टंट अँप्लिट्यूड आपण r ने दाखवली आहे त्यांनी कशाने दाखवलेली आहे a ने. ओके मग आता तुम्ही मला व्हॅल्यू टाकायचं हा जिथं कॅपिटल आहे तिथं लिहितो मी कॅपिटल a अंडररूट ऑफ. चला जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. सांगा होय सांगा a1 ची व्हॅल्यू किती आहे a a2 ची व्हॅल्यू किती आहे b. सर ते ब्लर दिसतंय. a1 ची व्हॅल्यू आहे a a2 ची व्हॅल्यू आहे b ट्वाइस a1 ची व्हॅल्यू आहे a a2 ची व्हॅल्यू आहे b कॉस ऑफ phi1 ची व्हॅल्यू किती आहे 0 आणि phi2 ची व्हॅल्यू किती आहे बोला ना पाय की π/2 सांगा बरं काय करायचं मग हा बोला काय करायचं सांगा बोला सांगा a a1 ची व्हॅल्यू आहे a
A2 ची व्हॅल्यू आहे B म्हणजे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर टॉईस A1 ची व्हॅल्यू A, B1 ची व्हॅल्यू B बघा. ओके हे बघा A1 ची व्हॅल्यू A चा स्क्वेअर, A2 ची व्हॅल्यू B चा स्क्वेअर प्लस टॉईस A1 ची व्हॅल्यू A, A2 ची व्हॅल्यू B cos ऑफ 0 मायनस पाय बाय 2. ओके लक्षात ठेवा. सो cos ऑफ phi1 0 मायनस phi2 म्हणजे किती असतं पाय बाय 2. सो गाइस रिझल्टंट एम्प्लिट्यूड A इक्वल्स टू अंडर रूट ऑफ व्हॉट यू विल गेट. कम ऑन व्हॉट यू विल गेट. इट्स A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस टॉईस अप्पा बडवन cos ऑफ पाय बाय 2 की मायनस पाय बाय 2 मायनस पाय बाय 2. करेक्ट आहे. cos ऑफ मायनस पाय बाय 2. ओके A इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ सांगा काय असतं A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस टॉईस AB cos ऑफ मायनस थिटा म्हणजेच किती असतं cos थिटा. cos इज अ इव्हन फंक्शन लिहून दिलाय मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये मी सगळं लिहून दिलेलं आहे लक्षात ठेवा. ओके cos ऑफ मायनस थिटा इज नथिंग बट किती असतं cos थिटा. चला सो रिझल्टंट एम्प्लिट्यूड A इक्वल्स टू रूट ऑफ इट्स A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस टॉईस अप्पा बडवन cos 90 किती असतं 0. ओके सो रिझल्टंट एम्प्लिट्यूड A इक्वल्स टू अंडर रूट ऑफ बोला A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 0 इंटू एनिथिंग किती असतं 0. सो गाइस रिझल्टंट एम्प्लिट्यूड A इक्वल्स टू किती असतं अंडर रूट ऑफ चला बोला काय असतं A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. बघा तुम्हाला हेच प्रूफ करायचं होतं. टू प्रूफ आहे तर थोडं डेरिव्हेशन सारखं न्यूमेरिकल आहे. कोणासारखं डेरिव्हेशन. पुट व्हॅल्यू गेट द आन्सर वाला नाही आहे. ओके तुम्हाला कंपोजिशन ऑफ एसएचएमचं थोडं नॉलेज पाहिजे आणि त्या नॉलेजवर बेस तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. इज दॅट क्लिअर. येस लक्षात ठेवा. समजलंय सगळ्यांना. हे साइन आहे त्यामुळे इश्यू नाही आहे. या कॉसचं पहिले काय केलं साइन कारण की हे जे फॉर्म्युले आले ते आपण फॉर्म्युले या दोन फॉर्म्युल्यावरून काढले. बघा घेताना आपण डेरिव्हेशन मध्ये x1 हा घेतला होता आणि x2 हा घेतला होता बरोबर आहे. x1 x2 त्याला सॉल्व्ह करून हा फॉर्म्युला आला आहे त्यामुळे त्याला त्याच्यासोबतच कम्पेअर करावं लागेल. इथं फाय नव्हता म्हणून तो 0 घेतला. इथं फाय कोणाला सांगा पाय की पाय बाय 2 पाय बाय 2 हे पहा ओमेगा टी प्लस पाय ओमेगा टीच्या ठिकाणी ओमेगा टी आहे आणि फायच्या ठिकाणी पाय बाय 2 आला. इथं अवेलेबलच नव्हता त्यामुळे तो 0 घ्यावा लागला. चालेल अरे गडे येस फॉर्म्युले पाठ ठेवा न्यूमेरिकलची प्रॉपर प्रॅक्टिस करा त्याशिवाय न्यूमेरिकल जमणार नाही. हा क्वेश्चन नंबर कुठला आहे बोला सेकंड. चला नेक्स्ट बघा नाही सेकंड नाही 12th ना. येस आता क्वेश्चन नंबर 13 बघा सेम क्वेश्चन आहे फक्त कॅल्क्युलेशन बेस्ड क्वेश्चन आहे कंप्लीट. बघा टू पॅरलल एसएचएम बघा कंपोजिशन ऑफ एसएचएमचाच क्वेश्चन आहे. टू पॅरलल एसएचएम इज रिप्रेझेंटेड बाय बोला सगळ्यात पहिलं कुठलं दिलं आहे ए. सगळ्यात पहिले लिहू शकता गिवन एसएचएम्स म्हणजे एक एसएचएम दिलाय की दोन दोन. सांगा पहिल्याचं इक्वेशन x1 इज इक्वल टू किती असतं 5 साइन ऑफ इथं दिलाय 4 पाय टी प्लस पाय बाय 3. ओके अँड x2 इज इक्वल टू किती असतं बोला ओके 3 साइन ऑफ इथे किती असतं बोला ओके 3 साइन ऑफ कमॉन ओके 3 साइन ऑफ इथे किती असतं 4 पाय टी प्लस किती असतं पाय बाय 4 पाय बाय 4. आवाज नको आहे. आर सुपर इम्पोज ऑन अ पार्टिकल. सुपर इम्पोज म्हणजे समजलंय का कंपोज म्हणजे दोघांची काय केली ऍडिशन. म्हणजे याचा अर्थ x1 दिलाय x2 दिलाय म्हणजे समजून घ्या इकडनं x1 एसएचएम आलाय इकडनं x2 एसएचएम आलाय आणि दोघांचं कंपोजिशन केलं तर x आलाय. x म्हणजे किती असतं x1 प्लस किती असतं x2 x1 प्लस किती असतं सांगा x2 बरोबर आहे. टू पॅरलल एसएचएम पहिलं दिलाय x1 दुसरं दिलाय x2. ओके आर सुपर इम्पोज ऑन अ पार्टिकल डिटरमाइन द एम्प्लिट्यूड अँड इपोज ऑफ रिझल्टंट एसएचएम. ऑब्विसली जे रिझल्टंट एसएचएम असतं x त्या दोघांची काय असतं ऍडिशन त्याची एम्प्लिट्यूड काढायची म्हणजे तुम्हाला काय काढायचं लक्षात ठेवा टू फाइंड लक्ष द्या टू फाइंड ओके टू फाइंड टू फाइंड टू फाइंड टू फाइंड हां टू फाइंड रिझल्टंट एम्प्लिट्यूड म्हणजेच काय आर. ओके रिझल्टंट इपोज इनिशियल फेज म्हणजेच कोण डेल्टा काय डेल्टा काय डेल्टा. आर म्हणजे काय असतं एम्प्लिट्यूड की रिझल्टंट एम्प्लिट्यूड रिझल्टंट आम्प्लो टू द आणि डेल्टा म्हणजे रिझल्टंट इनिशियल फेज रिझल्टंट इनिशियल फेज. आवाज नको आहे. हे छोकरू लक्ष दे इकडे शीतल साहेब लक्ष द्या कुठे बघताय हां कारण मी तुझ्याकडे बघताय हां मान्य करू शकतो मन आहे कुठेही जाऊ शकते ओके पण लक्ष दे पण प्रत्येक गोष्टीची वेळ असते बाळा. हे अर्ली इन द मॉर्निंगला असं काही नाही करायचं हां हां
हां लक्ष द्या, लक्ष द्या. सोल्युशन मध्ये बघा सगळ्यात पहिले लक्ष द्या. सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिले दिलाय तुम्हाला x1 इज इक्वल्स टू 5 साइन ऑफ, आवाज नको रे, 5 साइन ऑफ 4 पाय टी प्लस पाय बाय 3. करेक्ट आहे. याला एक काम करा, कम्पेअर करा. सांगा इथं काय लिहिलं, कम्पेअरिंग विथ. कुणासोबत कम्पेअर करायचं, x1 इक्वल्स किती असतं, a1 साइन ऑफ, बोला ओमेगा टी प्लस किती असतं 5 की 5 आवाज नको आहे. जय a1 साइन ऑफ ओमेगा टी प्लस 5 कम्पेअर करून दोन गोष्टी भेटतात. सांगा a1 ची व्हॅल्यू किती आहे, बोला ना. a1 ची व्हॅल्यू किती आहे 5 आणि 5 ची व्हॅल्यू पाय बाय 3. ओके सांगा दुसरं इक्वेशन काय दिलं आहे x2. सांगा x2 इज इक्वल्स किती असतं 3 साइन ऑफ, बोला 4 पाय टी प्लस पाय बाय 4. ओके झालं. कम्पेअरिंग विथ x2 इज इक्वल्स किती असतं a2 साइन ऑफ ओमेगा टी प्लस किती असतं 5 की 5 चला बोला आता काय करायचं. हा a1 सांगा a1 ची व्हॅल्यू किती आहे, अबे a1 ची व्हॅल्यू किती आहे आणि 5 ची पाय बाय 3. सो लक्षात ठेवा ओय a1 ची व्हॅल्यू किती आहे बोला 5 आणि 5 ची व्हॅल्यू किती असतं पाय बाय 3. हां झालं. नेक्स्ट a2 सांगा a2 ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि 5 ची व्हॅल्यू किती आहे पाय बाय 4. सो a2 ची व्हॅल्यू किती आहे 3. सो a2 ची व्हॅल्यू आहे 3 आणि 5 ची व्हॅल्यू किती आहे सांगा पाय की पाय बाय 4 पाय बाय 4. ओके 5 ची व्हॅल्यू आहे पाय बाय 4. चला आता मला हे सांगा आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड आर करायची आहे. अंडररूट ऑफ किती असतं बोला सांगा a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ बोला 5 मायनस किती असतं 5 रिझल्टंट अँप्लिट्यूड चा फॉर्म्युला आहे. अरे ओके नाही हे बघा ना व्हॉट वी हॅव टू फाइंड द रिझल्टंट अँप्लिट्यूड आर is equals to under of a1 square plus a2 square plus twice a1 a2 cos of 5 minus 5. Just put the value and get the answer. So is equals to under of सांगा a1 square plus a2 square. सांगा a1 ची व्हॅल्यू 5 make a square of that. a2 ची व्हॅल्यू किती असतं 3 make a square of that. Twice a1 ची व्हॅल्यू किती आहे 5 a2 ची व्हॅल्यू किती आहे 3 cos of 5 minus 5 it's 5 is pi by 3 and 5 is किती असतं pi by 4. Yes come on. So under of चला बोला 5 square is 25 3 square is 9 5 into 2 10 and 10 into 3 किती असतं बोला 30. इथे किती असतं cos of बोला क्रॉस मल्टिप्लाय करा. हां 4 into pi 4 pi 3 into pi 3 pi 4 pi minus 3 pi pi आणि इथे किती असतं बाय 12. हा मोठा गोंधळ आहे आता. ओके पाय बाय 12 कसं सॉल्व करायचं. हां स्टँडर्ड व्हॅल्यू नाही आहे. आता बघा काय करायचं 25 प्लस 9 25 प्लस 9 हां 25 प्लस 9 किती असतं 34 प्लस किती असतं 30 इंटू किती आहे सांगा कॉस ऑफ पाय बाय 12. आता कॉस ऑफ पाय बाय 12 तुम्हाला सेपरेट सॉल्व करावं लागेल. लक्ष द्या आता काय करायचं इकडे बघा. हां हे बघा रे कॉस ऑफ पाय बाय 12 म्हणजे काय असतं ते एक काम करा. कॉस ऑफ तुम्हाला माहिती आहे हा अँगल कशात दिलाय रेडियन. रेडियनचा डिग्री करा कॉस ऑफ पाय बाय 12 ला मल्टिप्लाय करा काय 180 बाय पाय. तुम्हाला माहिती आहे रेडियनला डिग्री करायचं तर कितीने मल्टिप्लाय करतो सांगा पाय बाय 180 की 180 बाय पाय 180 बाय पाय. 11वीचा अँगल्स अँड इट्स मेजरमेंट. सो गाईज पाय बाय गेट्स कॅन्सल. सो इथे जर का बघितलं तर कॉस ऑफ बोला 180 बाय 12 म्हणजेच किती असतं 15. ओके 12 15चा 180 येत असतं लक्षात ठेवा. अरे 12चा पाडा म्हणा 12 into 15 किती असतं सांगा बरोबर आहे ना. डायरेक्ट यार 15 12 180 येतं. अरे हो की नाही म्हणजे डायरेक्ट 15चा भाग जातो बस लक्षात ठेवा. चालेल आता इकडे लक्ष द्या. मग cos 15 डिग्रीची व्हॅल्यू काय असते cos 15 डिग्री. एक ते एक काम करा नॅचरल कोसाइन्स मध्ये जा लॉग टेबल मध्ये नॅचरल कोसाइन्स मध्ये जा आणि cos 15 डिग्रीची व्हॅल्यू बघा. नॅचरल कोसाइन्स 15 डिग्री आणि 0 मिनिट्स डॅश पहिलीच व्हॅल्यू बघा 15 डिग्रीची. चला बोला हां मिनिट्स नाहीच आहे ना. कशा जाल कोसाइन्स की नॅचरल कोसाइन्स लॉगॅरिथमिक कोसाइन्स नाही नॅचरल कोसाइन्स. cos 15 डिग्री बोला घाबरू नका मी आहे बोला 0.9659 आहे. येस डायरेक्ट सरळ नॅचरल कोसाइन्स मध्ये जायचं बस. नॅचरल कोसाइन्स हां बस 0.95 बस. मग आता ही व्हॅल्यू उचला आणि इथं फेका. ओके सो गाईज 30 इंटू बघा दिस इज द 30 इंटू cos पाय बाय 12 आणि cos पाय बाय 12 ची व्हॅल्यू असतं 0.95 सॉरी 95 की 9659. येस गाईज ओके इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ इट्स 34 प्लस चला मेक इट अ गुन्हा चला 96 मला गुणाकार करून दाखवा
9659 ला फक्त 3 नी मल्टिप्लाय करून दाखवा. 30 नी नंतर करू, पहिले 3 नी करा. चला जेवढं सांगितलं तेवढं करा. कर रे बाळा साईश. हा किती येतं सांगा. हा 28977. मग आता लक्षात ठेवा, याला 3 नी मल्टिप्लाय केलं तर हे आन्सर येतं. पण आपल्याला 3 नी करायचं की 30 नी? 30 म्हणजे 1 0 वाढवायचा आहे. हो म्हणा. येस. म्हणजे 30 नी मल्टिप्लाय केलं आणि हे 96 आहे की 0.96 आहे? 0.96 म्हणजे 4 डिजिट मागे ओढायचे. 1 2 3 4 खतम. 28.9770 झालं. आणि चला 28.9770 मध्ये 34 ऍड करा. अबे करा. चला 8 + 4 किती असतं? 6 कॅरी 1. 3 आणि 2 5 आणि 1 6. 66 पॉइंट. सॉरी बोला. 62 पॉइंट किती असतं? 9770. सो गाईज लक्षात ठेवा, तुमचं रिझल्टंट अँप्लिट्यूड आली R इज इक्वल टू, आय थिंक अंडररूट मध्ये आहे ना ते. बापरे बाप. हा अंडररूट ऑफ किती? 62.9. 62.9770. ओके चला आता स्क्वेअर रूट घ्या. 62 म्हणजे कशात घ्याल स्क्वेअर रूट? 1 to 10 की 10 to 100? 10 to 100. चला 62 चा 9 आणि मेन डिफरन्स 7. चला स्क्वेअर रूट मध्ये जा. आवाज. स्क्वेअर रूट मध्ये जा. 62 चा 9 मध्ये, 62 चा 9 मध्ये आणि मेन डिफरन्स किती आहे? 7 मध्ये. हा आदित्य 62 चा 9 मध्ये किती आहे बोल? 7.93. अबे इथं सांग किती आहे? 1. आणि मेन डिफरन्स 7 मध्ये 4. तर याच्यात ऍड करायचा 7.931 मध्ये. ओके 4 ऍड करायचा. 4. आता 4 कुठे ऍड करत असतात? फर्स्ट की लास्ट? लास्ट. काही काही येडे इथे ऍड करतात. असं नसते ते. चांगल्या चांगल्या स्टुडंट कडने चुका होतात. आता ओके म्हणजे आन्सर किती येईल सांगा बोला. 7 पॉइंट किती असतं? 935. ओके हे झालं रिझल्टंट. थांबा आता मी तुम्हाला डोकं लावायला लावतो. काही काही लोक घाई गडबडीत काय करतात, हा 4 शेवटी ना ऍड करता इथं ऍड करतात. आता 4 जर का इथं ऍड केला असता तर काय झालं असतं? 7 आणि 4 11 पॉइंट समथिंग. आता तुम्हाला देवाने दिलेली अक्कल वापरा. तुमचा आन्सर 11 पॉइंट समथिंग आला आणि बॉक्स करून मोकळे होतात. आता समजून घ्या 62 चा स्क्वेअर रूट काय असेल. आपल्याला माहिती आहे बाळांनो 49 चा स्क्वेअर रूट किती आहे? 7. 64 चं किती असतं? 8. तुम्हाला विचारलं कोणाचं? 62 पॉईंटचं म्हणजे 62 चं. तर तुम्हाला समजायला पाहिजे 62 हा 49 पेक्षा आणि 64 पेक्षा. तर आलेलं स्क्वेअर रूट हे 7 पेक्षा आणि 8 पेक्षा म्हणजे 7 पॉईंट समथिंग झालं पाहिजे ना. 11 पॉईंट समथिंग कसं काय येणार आहे? म्हणजे इनकेस जर का चूक जरी झाली तरी तुम्हाला समजायला पाहिजे. आणि जर का वेळेवर तुम्हाला टाइमच भेटला नाही लॉक टेबल काढायला तर तुम्ही असले डोके लावायचे. हा एंट्रन्सला तर असले डोके लावावे लागतात. तिथं लॉक टेबल यायला नसतो. आता एंट्रीची जेव्हा आपण MCQ सुरू करू तेव्हा तुम्हाला समजेल. तर तुम्हाला 62 चा स्क्वेअर रूट किती आहे? 7 पेक्षा जास्त 8 पेक्षा कमी बस. आणि ते कोणाच्या जवळ राहील सांगा? 8च्या. म्हणजे बघा 7 पॉईंट एकदम 9 झालाय. बघा नाही 64 च्या जवळ असतं ना 62. अरे हो की नाही? म्हणजे 7 आणि 8च्या मधात काही बरोबर 7.5 नाही आहे. कोणाच्या जवळ राहील? 8च्या. म्हणजे 7.9 आहे. असं लॉजिक लावायचं. तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिलं असतं तरी काही फरक नाही पडत जर का टाइम मिळत नसेल तर. ओके चालेल. ओके हे झालं रिझल्टंट. ओय हे झालं रिझल्टंट अँप्लिट्यूड. सोबतच त्यांनी काय विचारलंय रे? रिझल्टंट अँप्लिट्यूड नंतर काय विचारलं? रिझल्टंट इनिशियल फेज म्हणजे डेल्टा विचारला. सांगा बरं डेल्टा काय असतो बोला. हा लक्ष द्या. 2 फाइंड. आवाज नको आहे बोला. 2 फाइंड काय? रिझल्टंट इनिशियल फेज. बघा रिझल्टंट इनिशियल फेज. हा
रिझल्टंट इनिशियल फेज म्हणजे डेल्टा, आणि डेल्टा इज इक्वल्स किती असतं टॅन की टॅन इनवर्स, टॅन इनवर्स बोला काय असतं A1 sin phi 1 A2 sin phi 2 बोला काय करायचं हा A1 cos phi 1 A2 cos phi 2 खतम. A1 sin phi 1 plus A2 sin phi 2 A1 cos phi 1 plus A2 cos phi 2. Just put the value and get the answer. answer टाका काय होईल. So डेल्टा इज इक्वल्स किती असतं टॅन की टॅन इनवर्स, टॅन इनवर्स बोला A1 ओके A1 सांगा A1 ची व्हॅल्यू किती आहे 5, A2 ची व्हॅल्यू किती आहे 3, phi 1 ची व्हॅल्यू पाय बाय 3 आणि इथं पाय बाय 3 5 3 पाय बाय 3 पाय बाय 4. चला जस्ट पुट व्हॅल्यू गेट द आन्सर सांगा हा बोला काय होईल A1 किती असतं 3 आहे की 5 आहे 5 5 साइन पाय किती आहे 5 पाय बाय 3 आणि 3 पाय बाय 4 पाय बाय 4. A1 ची व्हॅल्यू किती आहे 5, इथे किती असतं साइन की कॉस, कॉस इथे किती असतं पाय बाय 3 ओके हां 3 इथे किती असतं कॉस पाय बाय 4 हां साइन हां चला जस्ट पुट डॉल एंड गेट द आन्सर. चला बोला काय करायचं सांगा. ए पाय बाय 3 म्हणजे किती असतं 6 की 60 आणि पाय बाय 4 म्हणजे टाका ना व्हॅल्यू पायची व्हॅल्यू 180 टाका ना 180 बाय 3 म्हणजे 60 आणि 180 बाय 4 म्हणजे 45. तर मला हे सांगा आन्सर काय राहील. हां अरे बापरे टॅन इनवर्स असतं बाहेर, टॅन इनवर्सच्या आतमध्ये असतं ब्रॅकेट. आवाज हां सांगा 5 पाय बाय 3 म्हणजे 60 ना सांगा साइन 60 √3 बाय 2 1 बाय √2 हां लक्षात ठेवा ओके 5 cos 60 1 बाय नाही हे 1 बाय 2 1 बाय 2 येतं ना प्लस cos 45 1 बाय √2. हे सॉल्व करावं लागेल. कसं करायला सॉल्व आता थांबा शांततेत करा. मला हे सांगा काय होईल हे बघा रे डेल्टा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ आवाज नको आहे 5 इंटू किती आहे सांगा √3. तुम्हाला समजायला पाहिजे √3 ची व्हॅल्यू किती असतं 1 की 1.73 1.73. सो लक्षात ठेवा 1.73 डिवाइड बाय 2 प्लस आवाज नको आहे 3 इंटू हे बघा होय 3 इंटू 1 अपॉन इथे किती असतं √2 ची व्हॅल्यू किती असतं 1.414 1.414 अपॉन थांबा 2 मिनिटं हां 5 बाय 2 म्हणजे डोळे झाकून सांगा किती असतं 2.5 येस. आणि खाली बघा काय करायचं 3 इंटू 1 बाय √2. सो 3 इंटू किती असतं 1 अपॉन √3 म्हणजे 1.414 ओके. आता मला हे सांगा हे बघा डेल्टा इज इक्वल्स किती असतं टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 5 बाय 2 म्हणजे 2.5 ना अरे 5 बाय 2 म्हणजे किती असतं 2 की 2.5 2.5. एक काम करा हे पहिले ती एवढे तुम्ही हे 15-20 लोक 7-8 लोक आता जे काय असेल 5 बाय 2 म्हणजे बोला ना त्या 2.5 ला 1.73 ने मल्टिप्लाय करा. चल लागा कमी थांबा 2 मिनिटं हां प्लस 3 याचं 1.4 चं 1 आणि 4 मध्ये रेसिप्रोकल सांगा 1 रेसिप्रोकल 1.4 चा 1 आणि 4 मध्ये तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा रे बाळांनो. किती येतं रेसिप्रोकल 1.4 चा 1 आणि 4 मध्ये हां करे रेसिप्रोकल मध्ये मेन डिफरन्स ऍड करायचं की सबट्रॅक्ट सबट्रॅक्ट सांगा आन्सर किती येतं. हां आवाज नको आहे बोला किती येतं आन्सर किती किती अबे काय अकला आहेत का तुम्हाला. अच्छा तुम्ही प्रॉडक्ट सांगताय का सॉरी हां बोला 4.325 हां सॉरी बरं का माफ करा. हे सांगा रेसिप्रोकलचा आन्सर मला वाटलं तुम्ही याचा आन्सर सांगा 0. पहिले मला हे सांगा 1.4 चा 1 मध्ये किती आहे
जे डोळ्यांनी दिसते ते सांग. पॉईंट दिसतो का डोळ्यांनी? भाऊ माझ्या सगळं पाठ आहे ते. हां 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 किती? 7092 आणि मेन डिफरन्स 4 मध्ये 19 सबट्रॅक्ट करायचा. 7092 मधनं 19 मायनस करा. 7073 म्हणजे 0.7073 कारण की पहिली व्हॅल्यू आफ्टर डेसिमल पॉईंट असते ना. सो 0.7073 आणि इथं सुद्धा 0.7073. थांबा. ए डेल्टा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ चला 4.325 मध्ये. चला या दोघांचा प्रॉडक्ट करा. ऑल बॉईज हा प्रॉडक्ट करा. ऑल गर्ल्स तुम्ही हा प्रॉडक्ट करा. करा ना मग. सेमच आहे तर सेमच आहे. मग ते जुलैचा पेपर आणि फेब्रुवारीचा पेपर सेम नसतो बरं. हा छान छान छान. सांगा आन्सर. हा किती? चला गाणे नका म्हणू, नाचू नका. सांगा आन्सर. पॉइंट थांबा. हा बोल देवाशिष. हा 21219 असा काबर करताय? असा 21219 म्हणणं 21219 ठीक आहे. चला दोघांची करा. ऑल बॉईज न्यूमरेटर, ऑल गर्ल्स डिनॉमिनेटर. चला तिकडे मनस्वी शांत बसू नका. सकाळी सकाळी मी आले होते क्लासला. 10 वाजले की मी घरी गेले. डावडाव करत आले, डावडाव करत गेले. लवकर. तुमची फ्रेंड कुठे आहे ग? कमाल आहे तुमच्या मैत्रिणी. तुम्हाला माहिती ना तो मित्र कुठे आहे? टू पॉइंट अच्छा प्रॉडक्ट काय? अरे देवा गधड्या. करा ऍडिशन करा. थांबा ऍडिशन कशी करायची सांगू का? व्हर्टिकल ऍडिशन करा. एका खाली एक लिहा. 4.325 मध्ये 2.121 आणि 9 ऍड करा. इथं काही नाही म्हणजे 0 आहे. करणार रे साईश. तुमचं काय झालं म्हटलं? टर्म झाला ना बुक? टर्म झाला ना बुक तुमचा? झालं ना? काय तुम्हाला काय पैसे पाहिजे होते काय? काय डेअर दिली होती? मी देतो ना की पैसे. काय प्रॉब्लेम? एवढं काय? हां हां ए बोला. डेल्टा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ. हां ए डेल्टा इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ. मेक इट ऍडिशन. सिक्स पॉइंट 6.44 अपॉन बोला 4.6219 बरोबर आहे. थांबा झालं. आता मग डेल्टाची व्हॅल्यू किती? सो डेल्टा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ. अय 2 मिनिटं थांबा आता. ओके थांबा. अगं अगं कुठे गेलीस? हां ओके. एक काम करा. 2-2 डीट पुढे घ्या. सॉरी 1-1 डीट पुढे घ्या. 64.46 आणि 60 सांगा 64.46 अपॉन 46.2. हां सो डेल्टा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 64.4 म्हणजे 64 आणि 46.2 म्हणजे 46. ओके म्हणजे राऊंडिंग ऑफ केलं आपण. बघा ना 64.4 म्हणजे 64 आणि 46.2 म्हणजे 46. चला 2चा भाग द्या. डेल्टा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ. नाही काय तर 2चा भाग जातो. बोला 64 च्या हाफ 32 आणि इथं 23 ना. येस. आणि चला बोला काय करायचं? डेल्टा इज इक्वल्स टू किती असतं? टॅन इनवर्स ऑफ 32 होय 32 डिवाइड बाय 23.
चला करा 32 डिवाइड बाय 23 23 वन जा 23 32 मधनं 23 गेले 9 इथं आला पॉइंट इथं आला 0 हा 23 3 जा किती 60 90 मधनं 69 गेले 21 0 सांगा 23 किती जा होईल 9 जा ओके सो 1.39 समथिंग आहे जा आता डेल्टाची व्हॅल्यू काय नॅचरल टँजंट मध्ये जा आणि 1.39 व्हॅल्यू बघा कुठं आहे किंवा जवळपासची व्हॅल्यू बघा मला बघू द्या रे लॉग टेबल बघू दे नॅचरल टँजंट टॅन इनवर्स आहे ना टॅन इनवर्स म्हणजे टँजंट की नॅचरल टँजंट नॅचरल टँजंट मध्ये ती व्हॅल्यू बघायची कुठे आहे 1.39 लॉग टेबल आणू नका हा बोर्डाच्या पेपरला घेऊन जाल नॅचरल टँजंट 1 पॉइंट समथिंग 1.39 ज्यांच्यावर लॉग टेबल आहे त्यांनी चेक करा ती एक्झॅक्ट व्हॅल्यू भेटणार नाही जवळपासची बघायची त्याच्यापेक्षा थोडी मोठी बघायची सांगा कुठली आहे .39 म्हणजे 16 आहे ना किती आहे सांगा 54 डिग्री 18 मिनिट्स 54 डिग्री 18 मिनिट्स किती आहे का त्यांचा आन्सर हा ए आता लक्षात ठेवा 1.39 ही व्हॅल्यू एक्झॅक्ट भेटणार नाही त्यापेक्षा मोठी बघितली मी 16 ला इथं 54 डिग्री आणि 18 मिनिट्स मध्ये आहे नॅचरल टँजंट्स कशामध्ये नॅचरल टँजंट्स हे नोटबुक मध्ये लिहून घेत चला रे गदडे हो अभ्यास करताना समजेल तुम्हाला नॅचरल टँजंट्स मध्ये ही व्हॅल्यू भेटली 139 आहे त्यापेक्षा ही व्हॅल्यू जर एक्झॅक्ट नसेल तर त्यापेक्षा थोडी छोटी की मोठी मोठी बघायची मोठी तर ती 54 डिग्री आणि नंतर 18 मिनिट्स ओके त्यांचा आन्सर काय 54 डिग्री आणि हां ठीक आहे चल काही प्रॉब्लेम नाही आणि अप्रॉक्सिमेट आन्सर काढलं ना आपण कारण आपण डेसिमल पॉईंट शिफ्ट केले होते माहिती आहे पा इथे हे बघा ना ओके कॅल्क्युलेशन इझी केले चालेल तुम्हाला एवढा टाइम भेटणारच नाही या पेपरमध्ये तुम्हाला असलेच क्वेश्चन असेच सॉल्व्ह करावं लागणार आहे तुम्ही नाही म्हणू शकत मी प्रत्येक गोष्ट लॉग अँटी लॉग काढून सॉल्व्ह करेल जेवढा शक्य तेवढा कमी सॉल्व्ह करा कमी यूज करायचा पण काही काही ठिकाणी यूज करावाच लागतो ओके सो आता मला हे सांगा आपले किती क्वेश्चन झाले तिथं आता 13 5 मिनिटं ब्रेक घ्या चालेल हे मला हे सांगा टोटल क्वेश्चन्स किती आहे 16 त्यातले आपले किती झाले सांगा संख्येने 8 झाले अजून किती राहिले 8 पुढच्या दीड तासात करतो मी 8 कंप्लीट हां